मी शरद झुटे मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपली बॅच ही 22 मार्चला सुरू झाली। पहिलं सेशन हे इंट्रोडक्शनचं होतं। आपला कोर्स कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती आपण त्यामध्ये सांगितली। त्याचबरोबर मार्केटविषयी जी काही समाजामध्ये गैरसमज पसरलेला आहे ते थोड्या प्रमाणामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर मार्केटमध्ये डेली आपण कशा पद्धतीनं प्रॉफिट जनरेट करू शकतो, आपली वेल्थ मॅनेज कशी करू शकतो याचं सुद्धा थोडक्यामध्ये आपण त्या दिवशी नॉलेज दिलं आहे। जबरदस्त व्हिडिओ आहे मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तसंच जे आपलं 22 तारखेला पहिलं सेशन झालं हे आपल्या कोर्सच्या संदर्भात होतं। आपण कोर्समध्ये काय काय देतो, कशा पद्धतीनं आपण शिकवतो याची माहिती आपण त्या दिवशी त्या सेशनमध्ये दिलेली आहे। तरीही गुरुवारीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येईल। त्या दिवसापासून आपला कोर्स कम्प्लिटली चालू होईल। त्याचबरोबर जे काही आपले सेशन असतात ते कशा पद्धतीनं असतात त्याच्या लिंक अगोदरच आपण टेलिग्राम चॅनलला देतो। त्याचबरोबर जे आपले रेकॉर्डेड सेशन आहेत हे तुम्हाला एका वर्षासाठी टेलिग्राम चॅनलवर अभ्यासासाठी दिले जातात आणि ते कायमचे तुमच्याकडं राहतात अभ्यासक्रमासाठी। तर आणखीन पण वेळ गेलेली नाही, तुम्ही ॲडमिशन्स जवळजवळ मंगळवारपर्यंत करू शकता। तर या ठिकाणी आपण थांबू। व्हिडिओ जबरदस्त आहे, पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासेसची आणि शेअर मार्केटची थोडक्यात ओळख होईल। नमस्कार। हो, आणि आपल्या आयुष्याचे जे काही आपण स्वप्न पाहिलेले आहेत ते सर्व स्वप्न हे मातोश्री शेअर मार्केट यांच्या सहाय्यानं आपण पूर्णत्वास नेऊ शकतो। आणि खरोखरच आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्या सर्वांच्या पूर्व संचित पुण्याने म्हणा किंवा संयोगाने म्हणा की असे परम गुरु आणि त्यांच्याशी संलग्न मातोश्री शेअर मार्केट यांच्या संपर्कात आपण आलात तर हा निव्वळ योगायोग नसून याचं पूर्वसंचित काहीतरी असतं। कारण आज मार्केटमध्ये बरेचसे क्लासेस उपलब्ध आहेत, आपण बघतो ऑनलाईन बरेचसे याच्याविषयी ट्रेनिंग देणारे ट्रेनर आहेत, युट्यूबर्स आहेत, परंतु बोली भाषेत आणि आपल्याला सहज सोप्या समजेल अशा भाषेमध्ये सहज अगदी उलगडून सांगणारे एकमेव मार्केटमध्ये मराठी भाषेत गुरु म्हटलं म्हणजे शरद परमेश्वर झुटे यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे। कारण कोणतंही शेअर मार्केट बद्दल जे काय प्रश्न उपस्थित होतील किंवा जे काय अडीअडचणी निर्माण होतील त्याला सहज साध्या आणि सोप्या हसत खेळत भाषेत शिकवणारे म्हणजे शरद सर। खरं तर त्यांचा जो प्रवास चालू झालेला आहे शेअर मार्केटचा ते 2017 पासून बिफोर लॉकडाऊन पासून ते शेअर मार्केटशी जोडले गेलेले आहेत। तर एक साधे साधे काही एक्झाम्पल्स आपल्याला क्लासेस मध्ये परिचयाला येतील की त्यांचं मार्केट बद्दलचं सटीक अनालिसिस काय आहे, कशा पद्धतीने ते अनालिसिस करतात आणि ते अनालिसिस कसोटीवरती खरं कसं उतरतं हे आपण अनुभव घेणार आहोत। तर आपण सर्व येणाऱ्या फ्युचर मध्ये जे काही ते आपल्याला मार्केट बद्दल परिचय करून देणार आहेत पदोपदी आपल्याला तो अनुभव येणारच आहे। सपोज त्यांनी जर एखादी लेवल दिली ती लेवल अगदी डॉट टू डॉट कशी हिट होते हे आपण अनुभव घेणार आहोत। खरोखरच त्यांच्यामध्ये हा जो स्किल आहे आणि तो समजून सांगण्याची जी एक त्यांनी स्वतःची एक मेथड डेव्हलप केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे। आणि खरोखरच त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्यांच्या साह्यानं आपण आपले जे काही आयुष्याचे स्वप्न आहेत सर्वोच्च स्वप्न ते पूर्णत्वास घेऊन जाणार आहोत आणि त्याला सहाय्यभूत ठरणार आहेत शरद सरांचं मार्केट बद्दल असणारं सटीक आणि सखोल असं ज्ञान। अगदी ते सहज आणि साध्या सोप्या भाषेमध्ये ते ज्ञान आपणा सर्वांना वाटत चालणार आहेत, जेणेकरून घेणारानं घेत जावे आणि देणारानं देत जावे। देणाराने देता देता आपण काय म्हणतो त्याची झोळी रिकामी केली तरी अगदी त्यांना असं वाटतं की अजूनही माझ्याकडे काय असेल तर मी ही देऊ, असे त्या गुरुच्या स्थानी ते आहेत।
असे बरेचसे काही अजून विद्यार्थी आहेत की जे आज शरद सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी दिवसाला अगदी नाही म्हणलं तरी 10,000, कोण 20,000, 25,000 असं प्रॉफिट कमवतात. आणि त्यांनी त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने त्यांच्या आयुष्याचा सुखमय असा प्रवास चालू केलेला आहे. तर खरं सांगायचं म्हणजे अगदी माजलगाव सारख्या ठिकाणी मातृश्री श्रेय मार्केट ही अकॅडमी शरद सरांनी चालू करून अगदी दुर्गम अशा भागामध्ये, जेणेकरून आपण बघतो शेअर मार्केटचा प्रवास हा शहराकडनं गावाकडे सुरुवात होते, पण इथं उलट आहे की खेडेगाव सारख्या ठिकाणावरनं याचा प्रवास उलट दिशेने शहराच्या दिशेने जातोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मातोश्री शेअर मार्केट ही अकॅडमी आंतरराष्ट्रीय ख्याती पावल्याशिवाय राहणार नाहीये. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आतापर्यंत जवळपास झालेल्या बॅचेस आणि सक्सेसफुल जे काय त्यांनी नॉलेज डिलिव्हर केलेलं आहे, त्याच्यामधनं जे विद्यार्थी घडत गेलेले आहेत, आज खरोखरच त्यांच्या ह्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट घडून गेलेले आहेत, अगदी IT कंपन्यांमधले स्टुडंट आहेत. त्यांचे ज्ञान डिलिव्हर करण्याची जी पद्धत आहे ती खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. काय होतं, बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, शेअर मार्केट हे खूप किचकट वाटतं आपल्याला, आणि किचकट हे अजून त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन करून जर सांगितलं तर आपल्याला वाटतं की ह्या गुरुंना खूप काय कळतं काय की, पण शरद सरांचं तसं नाहीये. शरद सर शेअर मार्केट बद्दल समजून सांगताना जे काय पद्धतीने आपण आपली आकलनाची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कुणाला एका ह्याच्यात पटकन समजतं, कुणाला 2 दिवस लागतात समजायला, कुणाला 6 दिवस लागतात, कुणाला 2 महिने लागतील, 3 महिने लागतील. परंतु ते जे बॅचमेट आहेत त्या बॅचचे, तर सर्वांना ते कसं सामावून समजून सांगता येईल ही पद्धत, ही हातोटी त्यांच्याकडे आहे. ते बरोबर तेवढ्या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याला घडवतात. एखादा विद्यार्थी जरी थोडासा पाठीमागे राहिला किंवा त्याला आकलन नाही झालं, तर त्याला पूर्ण फ्री हँड होल्ड त्यांच्यासोबत असतो आणि ते त्याला पूर्ण डेव्हलप करूनच मार्केटमध्ये सोडतात, जेणेकरून तो इंडिपेंडेंट ट्रेड करायला लागतो आणि इंडिपेंडेंट प्रॉफिट कमायला लागतो, जेणेकरून पुढे चालून त्याला स्वतःलाच डिसिजन घेऊन ट्रेड कोणता घेऊ, आता कशा पद्धतीने कॅन्डल स्टिक पॅटर्न आता डेव्हलप होत आहे, ही सगळे जे परिचय आहेत ते खूप साध्या साध्या सोप्या सोप्या उदाहरणानं शरद सर आपल्याला करून देतात. आणि ही त्यांची खास खासियत आहे आणि हातोटी आहे, ज्याच्यामुळे जसं मी सांगितलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या अगदी स्वप्नांच्या दिशेनं आपण म्हणतो फास्ट ट्रॅक ट्रेन पेक्षाही बुलेट ट्रेननं प्रवास चालू केलेला आहे. आणि येत्या काही दिवसात जेणेकरून आपण म्हणू की तो हवाई प्रवास त्यांचा चालू झालेला असेल, आणि ते येत्या कालावधीमध्ये काही खूप कमी कालावधीमध्ये त्यांच्या त्या स्वप्नांच्या ह्याच्यावरती राज्य करणारे, हवाई राज्य करणारे असतात, म्हणजे हवाईच्या दिशेने तो प्रवास चालू होईल, की जेणेकरून आपण म्हणतो की एरोप्लेन घसल्यानंतर तो प्रवास किती सुखकर असतो आणि किती कमी कालावधीमध्ये पूर्ण होतो. अगदी तुम्हाला सुद्धा कळणार आहे की हे शेअर मार्केट, मी क्लास जॉईन करण्याच्या अगोदर मला काहीच येत नव्हतं आणि आता क्लास जॉईन झाल्यानंतर मी आज कुठे आहे, तुम्ही तुम्ही स्वतःला साक्षराच्या ह्याच्यामध्ये पाहाल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. बरेचसे काही आपले विद्यार्थी पण आहेत जे बॅच मध्ये आता जॉईन होतील आणि त्यांचं ते आपल्या मातोश्री शेअर मार्केट बद्दल थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तर ह्याच्यामध्ये जे सुरुवातीला आपले पत्रकार म्हणून आहेत पांडुरंग उगले, माझ्या मते ते जॉईन झालेले आहेत का पांडुरंग उगले? हो झालेलं आहे. हा, तर खूप धडाडीचे पत्रकार आहेत, तर ते सुद्धा ह्या मातोश्री शेअर मार्केट बद्दल थोडक्यात त्यांचा अभिप्राय व्यक्त करतील. पांडुरंग उगले आपल्याकडे हँडल करत आहे. नमस्कार, मी पांडुरंग उगले, माजलगावमध्ये पत्रकारिता करतो, दैनिक सकाळचं काम करतो. शेअर मार्केट हे नाव मला तसं खूप जुनं आहे. 2018-19 पासून मी शेअर मार्केटमध्ये येतो, पण फक्त मला शेअर मार्केटमध्ये फक्त एवढंच माहित होतं की कुठल्या तरी एखाद्या कंपनीचे जे काही आपल्याला माहित आहेत की टाटा असेल, मारुती असेल किंवा आणखी जे विप्रो असतील, हे जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमधले शेअर घ्यायचे आणि ते ठेवून द्यायचे. जेव्हा आपल्याला तिथं कुठं प्रॉफिट होईल किंवा काय होईल त्यावेळेस मग आपल्याला ज्यावेळेस 1000-2000 की काय प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मध्ये आपण ते बुक करायचे. एवढंच एक शेअर मार्केटचं मला एक नॉलेज होतं. परंतु 1 वर्षभरापूर्वी शरद झुटे सर, शरद झुटे म्हणजे आम्ही एकाच गावातले, माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत ते,
आणि अनेक वर्षापासून शेअर मार्केटमध्ये ते कार्यरत असल्यानं शेअर मार्केट काय असतं हे सगळं शरद झोटे यांनी कोळून पेलंय असं मी म्हणन. त्यांचा चार्ट पॅटर्न असतील, स्ट्रॅटेजी असतील, इंडिकेटर्स असतील किंवा अनेक जे काय त्यातले जे पैलू आहेत शेअर मार्केट मधले ते अक्षरशः त्यांनी कोळून दिलेले आहेत. आणि असाच एक फोन आला मला 1 वर्षभरापूर्वी की पत्रकार तुम्ही आपण चालू केलेत क्लास आणि तुम्ही क्लास जॉईन करा. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. वर्षभरापूर्वी मी मातोश्री शेअर मार्केटच्या क्लासमध्ये जॉईन झालो आणि दुर्दैव असं की माझं जे काय समजा वर्किंग डे आहे सगळं आमचं संध्याकाळच्या नंतरच चालू होतं आणि त्या ह्याच्यामध्ये कधी 2 क्लास करायचे, 4 क्लास अटेंड करता येत नव्हते. त्यात पुन्हा 2-4 करायचे, काही अर्ध्यातूनच सोडायचे, काही असे माझ्या कामाच्या ह्याच्याप्रमाणे. परंतु नंतर जेवढं काही मी शिकलो, मला शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग काय असतं किंवा ते कशा संग खातात हे मला अजिबात काही माहित नव्हतं. पण ज्यावेळेस मी क्लास सुरू केले, क्लास अटेंड केले आणि त्याच्यानंतर शरद झोटे सरांची जी काही शिकवण्याची पद्धत आहे अगदी साधी आणि सोप्या भाषेमध्ये, आपल्या म्हणजे गावरान भाषेत म्हटलं तरी जे काही आपण जे बोली भाषा बोलतो दररोजची त्या बोली भाषेमधली त्यांची शिकवण्याची पद्धत आहे. आणि जर समजा काही अडचणी आल्या तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होस तर ते स्टुडंटला सोडत नाहीत. समजलं का म्हणते? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते त्या स्टुडंटला सोडत नाही. अशा पद्धतीनं मी क्लास केले आणि नंतर ऑप्शन ट्रेडिंग काय असतं हे मला अवगत झालं. आणि नंतर मग मी माझ्या कामाच्या पद्धतीनं जसा वेळ भेटेल अशा पद्धतीनं मी ऑप्शन ट्रेडिंग करायला लागलो. आणि जेवढं काय मला ज्ञान मिळालंय शरद झोटे सरांकडनं की मी माझ्या कामाच्या व्याप्तीमुळे म्हणा का माझ्या टायमिंग ऍडजस्टमुळे म्हणा किंवा हे अशा काही गोष्टी समजा काही क्लास अटेंड करता आले नाही मला, परंतु जेवढे काही अटेंड केले ते अगदी परिपूर्ण डोक्यामध्ये बसले माझ्या. अशा एवढ्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांची शिकवण्याची पद्धत आहे. आणि त्या शिकवलेल्या त्या सगळ्या ज्ञानावर मी आज बऱ्यापैकी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सस्टेन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माणूस जो थोडाफार का प्रॉफिट मध्ये असतो त्याच वेळेस तो मार्केटमध्ये सस्टेन राहत नाही. मार्केटमध्ये सस्टेन राहणं एवढं सोपं. बहुतेक त्यांना नेटवर्कचा इश्यू काय की जसे जॉईन होतील प्लीज कळवा. जसं की आता ते वर्णन करून सांगत होते पांडुरंग गोगले की त्यांची जे मार्केटचं नॉलेज डिलिव्हर करण्याची जी मेथड आहे, जी पद्धत त्यांनी डेव्हलप केलेली आहे, खरोखरच वाखाण्याजोगी आहे. कारण जसं मगाशी मी सांगता तो थोडासा मुद्दा अर्धवट राहिला की जे कॉम्प्लिकेशन करून सांगितलं की आपल्याला वाटतं की गुरु खूप महान आहेत आणि त्यांना खूप काय कळतं आणि ऍक्च्युली इथंच गपलत होते की आपल्याला ते जे काय शिकवतात ते काहीच कळत नाहीये, कारण ते खूप कॉम्प्लिकेशन करून सांगतात. परंतु ह्यांची डिलिव्हर करण्याची जी पद्धत आहे ही आपल्या बोलीभाषेत आहे, समजल तसं आहे. आणि क्लासमध्ये जोपर्यंत तुमचे डाऊट सगळे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत ते क्लास बंद करत नाहीत. अगदी शेवटच्या एखाद्या स्टुडंटला जरी काही कन्फ्युजन असेल किंवा क्लिअरिटी काही मिळालेली नसेल तर ते विचारतात की अजून तुमच्याकडे काही प्रश्न असतील किंवा काय कन्फ्युजन असेल तर विचारा. जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी म्हणत नाही की हा मला सगळं समजलं तोपर्यंत ते क्लास बंद करत नाहीत. ही त्यांची तळमळ आहे. आणि त्यांची एक खासियत आहे की कधीही जे काय आपले विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त किती मोठा प्रॉफिट मार्केटमधून काढतील ह्याच्याविषयी हे त्यांना खूप आनंददायी गोष्ट ठरते नेहमीच. कोणत्या विद्यार्थ्याने कधी प्रॉफिट जर खूप चांगल्या ह्याच्यामध्ये ऍव्हरेज मध्ये कमवलं तर त्यांचं एक स्वप्न आहे की माझ्यापेक्षा माझे जे स्टुडंट आहेत की ह्यांनी प्रचंड प्रॉफिट कमवावं. कारण गुरुचं काय असतं त्याची गुरुदक्षिणा की त्यांनी जे घडवलेले विद्यार्थी आहेत तर हे त्या मार्केटमध्ये जे काय ते नॉलेज डिलिव्हर करतात त्याच्यात त्यांनी एक्सपर्ट बनावं, तरबेज बनावं आणि ह्या जगावरती राज्य करावं. आपल्या स्वप्नांच्या पंखांना बळ देऊन बळ देण्याचं काम ते करतातच. तर हे जे बळ देण्याचं काम आपण त्याच्या मदतीत सहाय्य करून आपण आपले जे स्वप्न आहेत ते पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन जाणार आहोत. आणि हे खूप भाग्य आहे की असे आपल्या बोली भाषेत आणि आपल्याला समजतील असे क्लासेस मिळणे हे खरोखर अहोभाग्य समजायचं. कारण नॉर्मली आपण खूप मोठ्या फीस भरून खूप मोठे मोठे क्लासेस जॉईन करतो आणि पाहिलं तर त्यांचे कॉल सेंटर असतात.
त्यांचे कस्टमर केअर नंबर असतात. आणि आपल्याला माहितीये कस्टमर केअर नंबर आजकाल काय हालत असते ना, तुमचा कधी कोणाशी कनेक्ट होतो, कनेक्ट झाला तर त्यांच्याशी कधी पुढचं अर्धवट राहतं, आणि जे आपल्याला त्यांच्यापर्यंत आपली प्रॉब्लेम किंवा अडचण घेऊन जातात ते तिथपर्यंत पोहोचतच नाहीत, आणि त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांना आपल्याला जे काही एक्सप्लेन करायचं किंवा समजून सांगायचं ते आपल्याला समजत नाहीये. पण इथं तसं नाही, इथं डायरेक्ट तुमचा गुरुशी कनेक्ट आहे. जे काय तुम्हाला मार्गदर्शन मार्केट बद्दल करणार आहेत ते गुरु डायरेक्ट आपल्याशी कनेक्ट आहेत, आणि ते एवढे सखोल, जसं की आता सांगत होते पांडुवली की त्यांनी उकळून पडले लागते ते मार्केट, आणि ते खरोखरच आहे. ज्यावेळेस ते सांगतात की आज मार्केट इथं जाणार आहे ना, एक डॉट ज्याला आपण म्हणतो ना, ते डॉट सुद्धा मार्केट पुढे सरकत नाहीये, एवढं त्यांच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि खरोखरच ही त्यांची हातोटी आहे. मी तर हॅट्स ऑफ सॅल्यूट करतो त्यांच्या या मार्केट बद्दलच्या स्टॅटिक अनालिसिसला, की खरंच त्यांनी सांगितलेलं ते जे सांगतात मार्केट बद्दलचं अनालिसिस ते तंतोतंत खरं ठरतं. आणि म्हणून ज्यावेळेस विद्यार्थी त्यांच्याकडून त्या घेतलेल्या ज्ञानाच्या सहाय्यानं ट्रेड करतात आणि त्याच्यामध्ये कुणी लाखो रुपये कमवतात, कुणी हजारो रुपये कमवतात, ते प्रॉफिटेबलच राहतात. हा आतापर्यंत इतिहास आहे आणि हिस्ट्री आहे. तर खरोखरच आपण जे आता ऍडमिशन घेतलेले जेवढे काही असतील सर्व फ्युचरमध्ये घडणारे स्टुडंट, तर आपणा सर्वांचा प्रवास मी एकच गॅरंटी देतो की त्या दिशेनं चालू झालेला आहे. तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणजे तुमचा प्रवास आता कुणीही थांबू शकत नाही. ते पूर्णत्वास घेऊन आपण मातोश्री शेअर मार्केटच्या साह्यानं घेऊन जाणार होता, आणि ते पूर्णत्वास करण्याचा पूर्णपणे प्रण हे शरद सरांनी त्याचा घेतलेला वसा आहे, आणि तो पूर्णत्वास ते घेऊन जाणार, आणि आपणा सर्वांचे स्वप्न हे पूर्ण होणार. याच्यानंतर मागील 2 बॅचच्या पूर्वीचे जे आहेत आपले विष्णू कवळे, ते मातोश्री शेअर मार्केट बद्दल आपला अभिप्राय थोडक्यात व्यक्त करतील. त्यांना क्लासचा काय एक्सपिरियन्स आला, क्लासच्या अगोदर कशा पद्धतीनं क्लासची माहिती कुठून मिळाली, त्यांनी कसं नॉलेज ह्याच्यामध्ये घेतलं, आणि आज त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने त्यांनी प्रवास कसा चालू केलेला आहे. थोडक्यात आपले विष्णू कवळे ते अभिप्राय व्यक्त करतील मातोश्री शेअर मार्केट बद्दल. नमस्कार मित्रांनो, मी विष्णू नामदेव कवळे, राहणार जवळ झुट्टा, तालुका पाथरी. मित्रांनो, सर्वप्रथम मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. व तसेच ज्यांची मला भेट झाली, शरद सर व जे मला गुरु म्हणून लाभले, शरद सरांचे मी मनपूर्वक देखील या ठिकाणी स्वागत करतो. व माझं शरद सरांची भेट झाली, असे गुरु मला लाभले, आणि माझं संपूर्ण जीवनच मित्रांनो चेंज झाले असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, गेले 2020 पासून मी या मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो. पण अगोदर मित्रांनो मला कुठलंही मार्केटचं नॉलेज नव्हतं. सपोर्ट काय असतात, रेजिस्टन्स काय असतात, ट्रेड कधी घ्यायचा, काही मला या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं मला नॉलेज या ठिकाणी नव्हतं मित्रांनो. नंतर मित्रांनो शरद सरांची माझी भेट झाली. मित्रांनो, मी अगोदर खूप लॉस या मार्केटमध्ये होतो मित्रांनो. शरद सरांनी मला समजून सांगितलं, तुम्ही कधीही ट्रेड घेऊ नका, म्हणजे विनाकारण पैसे घालू नका, चांगला स्टडी करा, अभ्यास करा म्हटले. आणि नंतर मित्रांनो काही दिवसानंतर मी शरद सरांचे क्लासेस मित्रांनो मी या ठिकाणी जॉईन केले. तेव्हापासून मित्रांनो मी 1 रुपया कधी लॉस गेलो नाही मित्रांनो. व माझा जो झालेला लॉस होता मित्रांनो, जवळपास मी 1.5 लाख रुपये लॉसेस मध्ये होतो मित्रांनो. तो लॉस पण कव्हर झाला मित्रांनो, आणि आता जवळपास मी 1 लाख रुपये माझं प्रॉफिट आणि लॉस तुम्हाला कधीही दाखवू शकतो. मी 1 लाख रुपये या ठिकाणी प्रॉफिट मध्ये आहे मित्रांनो. शरद सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ना, ती एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवतात मित्रांनो. त्यांची एक अशी तळमळ आहे मित्रांनो, त्यांना वाटते माझ्यासारखंच प्रत्येकाने या शेअर मार्केटमधून पैसे कमवले पाहिजे, ही त्यांची खरंच एक तळमळ आहे मित्रांनो. आणि सरांना आपण जे 22,500 रुपये पेड करलो होते मित्रांनो, हे काहीच नाहीत मित्रांनो. शरद सर हे एक 2च मिनिटात हे 22,500 काढतील मित्रांनो. हे जे कोर्सचे फी मित्रांनो 1.5 ते 2 लाख रुपयाचा हा कोर्स आहे मित्रांनो. मी गेले 1 वर्ष झालं सरांसोबत जुटलेलो आहे मित्रांनो, म्हणून मला याचा सर्व अनुभव आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही चांगला अभ्यास करा, तुमचे सगळे स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. जसं माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी आमूलाग्र असा बदल झालाय, तुमच्या जीवनात या ठिकाणी बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि शरद सरांचं मित्रांनो पर डे प्रॉफिट 1.5, 2, 3 लाखापर्यंत मित्रांनो मी स्वतः बसून बघितलेलं आहे मित्रांनो. आणि शरद सरांची जी अॅक्युरेसी मित्रांनो, ते सर जर म्हणले इथपर्यंतच मार्केट जाणार होतं, तिथपर्यंतच मार्केट जाते मित्रांनो. त्याच्यासमोर एक पॉईंट हे मित्रांनो मार्केट कधी जात नाही. हे सरांची अॅक्युरेसी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इतकं नॉलेज कोणीच देणार नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही
असे खरंच सरांसारखे गुरु लाभणं म्हणजे आपलं सर्वांचंच भाग्य आहे मित्रांनो. आणि तुमचं सर्वांचंच भाग्य या ठिकाणी उजळल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. मी या ठिकाणी तुम्हाला विश्वास देतो. फक्त तुम्ही शरद सरांनी सांगितलेल्या गोष्टी सर्व फॉलो करा, अभ्यास करा. आणि मित्रांनो हे शेअर मार्केट एक असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, तिथे तुमचे सर्व स्वप्न मित्रांनो पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांचे स्वप्न या ठिकाणी पूर्णत्वास जावो व शरद सर तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो व तुमच्या हातून आमच्यासारखे असेच विद्यार्थी घडत राहू, हीच तुम्हाला मी सर्वांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद जी, आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायाबद्दल. तसेच पांडुरंग उगले यांचे बी खूप खूप धन्यवाद की आपल्याला जो अनुभव आलेला आहे मातोश्री शेअर मार्केट अकॅडमी बद्दल, जो तुम्ही ऑनेस्टली शेअर केला, त्याबद्दल आपलं सर्वांचं सतत आभार. अजून कोणी माझे विद्यार्थी जर असतील ज्यांना अभिप्राय व्यक्त करायचा, कोणी आहेत का अजून जे कंटिन्यू करायचे पुढे? हा बोला सर. माझं नाव सुरेश दुगड आहे. माझी हा बोला सर, साधारणतः सुरेश सर बोला. मागच्या क्लासच्या शेवटच्या दिवशी ह्या गोविंद उगलेंची पण माझी शरद सरांच्याच ऑफिसमध्ये भेट झाली. मला शरद सरांशी मयूर शर्मानी जोडलं. मयूर शर्मा हा शरद सरांचा जुना मित्र आहे आणि ह्या दरम्यान माझे 2-4 वेळेस त्यांच्या ऑफिसवर जायचं काम पडलं, त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याचं काम पडलं. तर मला असं जाणवलं की फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट एखादा माणूस सदहृदयी असतो ना, म्हणजे अगदी त्याच्या हृदयाच्या पार तळापर्यंत किंवा असं पूर्णपणे ज्याला प्रेमळ माणूस म्हणतो ना, की जो माऊली जसं असतं ना, की हा माणूस कोणाचं वाईट करूच शकत नाही, हा आला कोणाचं तरी चांगलं करायसाठीच आला, असं. म्हणजे जर बरेच लोक काय स्वयंप्रकाश असतात, त्यांना वाटतं मी चमकलं पाहिजे. ह्यांचं तसं नाहीये. ही जस्ट लाईक अ लाईट हाऊस. म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला ज्याला द्वीपस्तंभ म्हणतो ना आपण, की ज्याच्या उजेडामुळं गलबत बरोबर जहाजाचे किनाऱ्याला लागतात, खडकावर आदळून कुठं फुटत नाहीत. तसं शरद सरांचं काम आहे असं मला जाणवलंय. माझाही पहिलाच दिवस आहे, मी पण ऍडमिशन घेतलेलं आहे, पण माझी जी त्यांच्याबद्दलची मला जी जाणवलं कल्पना, जसं मला वाटलं ते मी माझं तुमच्या सगळ्यासमोर मी प्रदर्शित केलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायाबद्दल. आता आपण जाणार आहोत जे आपल्या मातोश्री शेअर मार्केटचे सर्वेसर आहेत, ज्यांनी एक आज मार्केटमध्ये माजलगाव सारख्या ठिकाणी राहून वेगळ्या उंचीवरती ते स्वतः गेलेले आहेत आणि त्यांची जी तळमळ आहे, जसं की सरांनी सांगितलं की फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट, तर त्यांचं खरोखरच हृदयापासून तळमळ आहे की त्यांच्या संपर्कात जेवढे काही विद्यार्थी फ्युचरमध्ये बी येत राहतील, आतापर्यंत आलेत, तर ते त्यांना कधी तसं सोडत नाहीये. तर त्यांची जी तळमळ आहे की माझ्या ह्या लेवलला किंवा किंबहुना माझ्यापेक्षा माझ्या जास्त हाईटला किंवा उंचीवरती जास्त माझे विद्यार्थी गेले पाहिजेत आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत. तर असं ज्यांनी खरोखरच नावलौकिक कमवलं, आज त्यांचा प्रवास मी खूप जवळून बघितलेला आहे. अगदी शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. अगदी एक वेळ अशी होती की खाण्याची भान अक्षरशः मी त्यांची पाहिलेली असायची. त्याच्यातनं त्यांनी हे शेअर मार्केटचं खरोखर आगाध असं ज्ञान मिळवलं आणि ते ज्ञान स्वतःपुरतं सीमित न ठेवता त्या ज्ञानाचा इतरांना फायदा कसा करून देता येईल आणि त्या फायदा करून देण्यासोबतच त्यांचे जे स्वप्न असतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, ह्या साधू संतांच्या विचारसरणीतनं ते आपल्याला शेअर मार्केटचं नॉलेज पुरवून आपल्या स्वप्नांच्या दिशेनं आपला जो स्वप्नांचा प्रवास आहे ते पूर्णत्वास घेऊन जाण्यास ते नेहमी सदैव तत्पर राहतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त शेअर मार्केट शिकवतात असं नाहीये, तर शेअर मार्केट सोबत आपली दैनंदिन जीवन जगण्याची पद्धती कशी असायला पाहिजे, माणसानं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कशा पद्धतीने जीवन पूर्णत्व आपलं कंठायला पाहिजे किंवा जीवन जगायला पाहिजे, ह्याचं परिपूर्ण नॉलेज आपणाला ह्या क्लासेस मधनं शरद सर आपल्या जीवनी उतरवतात. आणि खरे गुरु तेच असतात जे की आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत कनेक्ट झाल्यानंतर वाटलं पाहिजे की यार खरंच की मी ह्यांच्यासोबत जोडले गेलो तर नक्कीच माझं काहीतरी पूर्व पुण्य आहे म्हणून मी शरद सोबत जोडलो गेलोय. हे प्रत्येकाला ही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी हा शब्द देतो. आणि खरोखरच पुनश्च गुरूंना वंदनीय करून मी गुरूंचा अल्पसे परिचय करून दिलेलाच आहे. तर
मी त्यांना विनंती करतो शरद सरांना की आपण पुढील जे काही कार्याची सूत्र आहेत ते हाती घ्यावेत आणि जे नवीन आपले विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी कोणी ऍडमिशन घेतलंय जे जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना आपलं अमूल्य असं मार्गदर्शन द्यावं. अमूल्य ह्या शब्दावरून एक आठवण झाली की क्लासेसची जे काय फीस सरांनी ठेवली असेल तर खरंच ह्याचं मूल्य जे आहे ना, मी तरी म्हणत नाही 22, 20, 25 हजार त्याचं आपण मूल्य करू शकत नाही, कारण ते आपल्याला अमूल्य असं ज्ञान डिलिव्हरी करतायत ज्याचं मोल कुठेही होऊ शकत नाही. तर कुणी असं मनातही थोडंसं कुठं संकुचित असं काही भावना ठेवूच नका की यार मी एवढे भरलेत तुम्हाला बेनिफिट होईल का. तुम्ही जे काही पैसे भरले ते नथिंग आहे. तुम्हाला ते डिलिव्हर जे करणार आहे ते खूप मोठं आहे, त्याला मोल होऊ शकत नाही त्या ज्ञानाचं. असं ते आपल्या सर्वांसाठी ते नॉलेज डिलिव्हर करणार आहेत. तर पुनश्च मी शरद सरांना विनंती करतो आणि पुढील कार्याची सूत्रे आपण हाती घ्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. प्लीज शरद सर, हँड ओव्हर टू यू. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर परत आजच्या एक सेशनला आपण सुरुवात करू. तर सर्वप्रथम Yes. जे गुरु इथं त्यांना वंदन करू. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जसं यांनी वर्णन केलं एवढा मोठा मी नाही. तर त्या अगोदर यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तर हे एक दिलेली देणगी देवानं. तर या देणगीचा मला असं वाटतं की जे काही माझ्या आजूबाजूचे लोक येतं, माझ्या जवळचे येतं, यांनी याचा फायदा करून घ्यावा, या नॉलेजचा यांनी फायदा करून घ्यावा अशी माझी अपेक्षा असते. दुसरी गोष्ट, जे माझे गुरु भारतीय शेअर मार्केटचे सर्वे सर्वा रवींद्र भारती सर, यांना पहिलं वंदन करू आपण, कारण जे काही आहे मी आज या स्टेजला ते फक्त त्यांच्यामुळं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे शेअर मार्केटची सुरुवात कशी झाली हे आपण बघणार आहेत. पण त्या अगोदर मला काही लोकांचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचं मत जाणून घ्यायचंय. शेअर मार्केट विषयी काय मत आहे, कोण बोलणार आहे? हँड रेज करा. जे तुम्हाला शेअर मार्केट विषयी वाटतं, जे तुम्ही आज ऐकून येतं शेअर मार्केट विषयी, जे तुम्ही ऐकून आहात शेअर मार्केट विषयी, बरेच जणांच्या धारणा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शेअर मार्केट विषयी. त्या धारणा आपण माझ्यासोबत शेअर करू शकता. आणि त्या धारणा काय याचं पण मी तुम्हाला उत्तर सांगेल. का? कारण आपल्याला सायकोलॉजी कळती. माणूस लांब जरी असला आणि त्याला कॉल करायचा आहे, मला लय दिवसांनी कॉल करायचा आहे, तर माझ्याविषयी त्याच्या भावना काय असतात ते कॉल करायच्या अगोदर कळतं आपल्याला. आणि ही काही जादू नाही, हे अभ्यासातून होतं. ज्या धारणा आहेत आपल्या मार्केट विषयी आपण बोलू शकता. बोलणार आहे कोणी? बोलायचं असलं तर हँड रेज करा. तर बघा, शेअर मार्केटची माझ्या आयुष्यामध्ये सुरुवात कशी झाली ते सांगतो. पहिल्या स्टार्टिंगला केबीसी कंपनी आली बघा आपल्या इथं. कोण बनेगा करोडपती, हे लोकांनी पैसे लावले, कचाटून लावले, एका वर्षात डबल. 6 महिन्यात पहिली भरलेली पैसे अमाऊंट जी काही पहिली भरलेली ती वापस दुसऱ्या वेळेस, म्हणजे असे डबल 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 असे पैसे यायचे. शेअर मार्केट मी बऱ्याच दिवसापासून ओळखत होतो की शेअर मार्केट काहीतरी भानगड आहे, पण खरंच काय भानगड आहे हे अजिबात माहित नव्हतं. त्यांनी काय सांगितलं माहिती का? रुची सोय आपलं हे रिलायन्स इन्फ्रा आणि येस बँक हे शेअर्स बाय करा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, शेअर्सच्या स्वरूपामध्ये जे काही तुमचे माझ्याकडे पैसे येतं ते पैसे मी तुम्हाला देईल.
जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाला याच्यामध्ये आपली चांगल्या प्रकारे वाट लागली. कशामध्ये? केबीसी कंपनीमध्ये. आणि आपल्याच टायमाला लागली. काय अगोदर ज्यांनी कमीलं त्यांनी कमीलं, आपण घुसलो की बंद पडलं ते. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही. तर पुन्हा ते 80 हजार रुपयाचे मी 2 शेअर्स बाय केले. कारण काय माहितच नव्हतं ना शेअर्स काय भानगड असते ते. त्यांनी सांगितलं डिमेट अकाउंट काढून दिले, एसबीआय कॅपचे अकाउंट काढून दिले, त्याच्यावरती घेतले 80 हजार रुपयाचे शेअर्स. नशीब असं पालतं की बघायचंच काम नाही. पहिले 5-7 लाख गेले, पुन्हा हे 8 दोन्ही 16, 1,60,000 रुपये याचे हे पण गेले. दोन्हीही शेअर्स 4-4, 5-5 रुपयाला येऊन बसले. तर शेवट म्हणलं जाऊ द्या, 20-20 रुपयाला तरी आपण एवढं तरी कमीत कमी वापस घेऊ जे काय आपलं गेलंय ते. आणि वापस घेतली. मग त्यावेळेस विचार केला की आपण बरेच पैसे घालिले याच्यामध्ये, तर मग काय करायचं? मग याला त्याला विचारायला लागलो मी की शेअर मार्केट काय भानगड आहे, शेअर मार्केट काय भानगड आहे. तर आपल्या माजलगाव मध्ये एक व्यक्ती होता जो शेअर मार्केट मध्ये काम करतो, आज पण काम करतो, प्रॉफिटेबल आहे. त्याचं नाव मला एक जणांनी सुचवलं, म्हणले यांना शेअर मार्केट चांगलं कळतं, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, मग ते सांगतील तुम्हाला काय करायचं ते. गेलो त्यांच्याकडे, ते म्हणले बाबा कशाला आलास माझ्याकडं, काय हे काही चांगली गोष्ट नाही शेअर मार्केट, आणि तुझ्याच्याने होणार नाही. म्हणलं ठीक आहे, एवढं अवघड आहे काही? आता मात्र म्हणले याला शिकावं लागतं. ते योगायोगाने आणि जो आपला कोर्स आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ते पण आपण बघू. आपण काय काय शिकणार आहे ते पण आपण बघणार आहे. पण त्या अगोदर सुरुवात कशी झाली? लोकांची खूप वेगवेगळ्या धारणा आहेत. काय एवढ्या अफवा आहेत शेअर मार्केटमध्ये लोकांच्या मनामध्ये पसरलेल्या. तुम्हाला सांगतो, जे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये पैसा कमीतो तो कधीही तुम्हाला सांगणार नाही की मार्केटमध्ये अशा पद्धतीने पैसा बनतो. नाही सांगणार. कारण काय, याच्या मागे कोणालाही वाटणार नाही की हो असा पटापटा मोठा झाला पाहिजे. काय कसं आहे माहिती का, काही काही माणसाकडून जादू सारखा पैसा येतो. मग ते काय चोरी करतात, दरोड टाकतात कुठं काही, काय परिस आहे त्यांच्यापाशी, परिसच आहे त्यांच्यापाशी. शेअर मार्केट हा परिस आहे, काय समुद्र आहे पैशांचा. तर त्याच्या अगोदरच बोलायचं राहिलं आपलं की ज्या काही मार्केटमध्ये लोकांच्या धारणा येतात, मार्केटमध्ये लोकांचा पैसा जातो. तर जे पण लोक म्हणतात ना माझा पैसा गेला किंवा दुसरे कोणी, त्याला फक्त जवळ घ्यायचं, त्याच्यावरून हात फिरवायचा डोक्यावरून त्याच्या, आणि बाबा म्हणायचं मार्केट शिकलास का? त्याला काय विचारायचं, मार्केट शिकलास का? आपण कसं आहे माहिती का, 10 रुपयाची गोष्ट जर घ्यायची म्हणलं तर नापतोल करणारे माणसं, आणि इथं लाखो रुपयाचा सट्टा करतो आणि त्याला शिकत सुद्धा नाही. दुसरी गोष्ट मला सांगा, एखादी गाडी समजा आपण घेतली, 4 व्हीलर घेतली, न शिकता आपण चालवायला बसतो का? नाही बसणार. कारण चालवायला जर बसलं, माणूस अंतर्यामी नसतो. अंतर्यामी पण होता येतं, पण त्याला त्याच्यासाठी सुद्धा शिकावं लागतं, अभ्यास करावा लागतो, ऑटोमॅटिक नॉलेज यायला लागतं. याची सुद्धा साध नाही. कोणाकडे शिकायला जायची गरज नाही. ज्यांनी हे सृष्टी बनविली, ज्यांनी हे नॉलेज बनविलंय, ज्यांनी हे ब्रह्मांड बनविलंय, त्याला महागायचं, त्याच्याशी कनेक्ट व्हायचं, भेटतं, त्याची पण साध नाही, पण त्याला बी शिकावंच लागतं. तर तसं साधी गाडी जरी घेतली आपण तर शिकल्याशिवाय चालवित नाही, तर हा पैशांचा व्यवहार आहे. मग हे बिगर शिकल्याशिवाय आपण कसं काय करू शकतो? आपण अंतर्यामी का? मार्केट आज वाढणार आहे, आज पडणार आहे? नाही, या गोष्टी शक्य नाहीत. दुसरी गोष्ट, मार्केट एक म्हणजे असा पार्ट आहे म्हणायला हरकत नाही आपल्या आयुष्यामधला, जो आपल्याला खूप मोठं बनवू शकतो. मार्केट शिवाय दुसरीकडे आपण कुठंच मोठं बनवू शकत नाही. अनलिमिटेड प्रॉफिट इथं कमवू शकतो आपण, अनलिमिटेड, ते सुद्धा छोट्या छोट्या पैशामध्ये. काय त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे ते पण आपण पुढं बघणार आहे. तर बघा, तुम्हाला सांगतो मी कसं आहे माहितीये का, डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आपलं ऑप्शन मार्केट आहे, कॉल, पुट, फ्युचर, हे जे बनलंय का, याला याच्यासाठी बनविलंय, याला याच्यासाठी बनविलंय की जी काही आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली, गुंतवणूक केलेली,
तर याची जी रिस्क आहे ही रिस्क थर्ड पार्टी ट्रान्सफर करण्यासाठी हे डेरिव्हेटिव्ह मार्केट बनलेलं आहे. दुसरी गोष्ट, ट्रेडिंग. ट्रेडिंग आपल्याला का करायची, का शिकायचं ट्रेडिंग? कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर घरी बसल्या बसल्या एक रोजगाराची संधी आपण या माध्यमातून तयार करू शकतो. ते सुद्धा 10 ते 12 हजाराच्या कॅपिटल वरती. आपण 2,000, 3,000, 4,000, 5,000 रिस्क तसा रिवॉर्ड, अशा पद्धतीनं घरी बसल्या बसल्या आपण पैसा याच्या माध्यमातून आपण जनरेट करू शकतो. तर मला एक सांगा, महिन्यामध्ये 20 दिवस असतात, 20 दिवस मार्केट चालू असतं. पेशन्स ठेवून जर आपण जर ट्रेड जर केले तर दिवसाचे 500 रुपये जरी आपण प्रॉफिट काढलं तरीही 20 दिवसाचं 10,000 रुपये प्रॉफिट होतं आपलं 20 दिवसाचं. आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 500 रुपयाची एंट्री मारून एक्झिट होऊ शकतो या माध्यमातून. त्याचबरोबर मार्केटमध्ये आपण अशा प्रकारच्या काही स्ट्रॅटेजी देतो, नो लॉस स्ट्रॅटेजी, जेणेकरून अशी स्ट्रॅटेजी आपण अशा पोझिशन्स बिल्डअप करतो, अशा पोझिशन्स बनवतो की मार्केट, आपले काही फेवरेट शब्द येतं, काही डायलॉग येतं. मार्केट किधर भी जाने दो, पैसा मेरी जेब में आना चाहिए. दूसरा डायलॉग है, मार्केट मेरी सुनता है, लेकिन क्यों सुनता है, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, मार्केटला समजून घ्यावं लागतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपल्या माजलगावचे 9 लोक आहेत बघा, ज्यांनी SBI चे 50 रुपयाचे 50 शेअर्स घेतले 1999 ला. मार्केट का करायचं, का शिकायचं, का इन्व्हेस्टमेंट करायची, ते आपण थोडक्यामध्ये बघू. SBI चे 50 रुपयाला 50 शेअर्स घेतले, तो शेअर्स स्पिलिट झाला, त्याचं डिव्हिडंड भेटलं, बोनस शेअर्स भेटले 1:2. तर असं करीत करीत त्या 50 शेअर्सचे जवळजवळ 750 शेअर्स झाले. त्याचबरोबर पर शेअर्स SBI बँकेनं आतापर्यंत नाही नाही म्हणलं तर 49 रुपयापर्यंत, म्हणजे एका शेअर्सला 49 रुपयाचा डिव्हिडंड दिला. तर त्याचे पैसे किती झाले? जवळजवळ आम्ही त्या दिवशी कॅल्क्युलेशन केले, 4.5 लाख रुपये ते झाले डिव्हिडंडचे. आणि आज तो शेअर्स जवळजवळ 800 रुपयाचा हाय टच करून आलाय. तर ते 4.5 लाख रुपये. मला सांगा, 1999 ला आपल्यापाशी 50 रुपये नव्हते का हो? आणि ते शेअर्स मी आता त्यांच्या डीमेट अकाउंटला ट्रान्सफर करून दिले होते. काही जणांचे राहिले ते यायचे, काही जणांचे आले होते. पण आपल्याला खरं नॉलेज, खरी माहिती नव्हती की कुठं काय करायचंय, पैसा इन्व्हेस्टमेंट कुठं करायचा. तुम्हाला खोटं सांगत नाही, 1986 ला आमच्याकडे 9 लाख रुपये होते. त्यावेळेस 2,000 रुपये एकर जमीन होती. तर आमच्या घरच्यांनी काय केलं, पैसा बँकेमध्ये ठेवला, पुन्हा घरी ठेवला. काही पैशाला कामाला जर लावलं तर पैशाचा पैसा बनतो, आणि पैशाला जर स्थिर ठेवलं साचून तर पैसा काही दिवसानं झिरो होतो. बघा, काही दिवसापूर्वी 100 रुपयाची नोट आहे का, ही सुद्धा बघायला भेटत नव्हती. आज लाख लाख रुपये आपण खिशात घेऊन फिरतोय. म्हणजे काय झालं, पैशाची व्हॅल्यू कधीच्यालाही कमी होणार. त्यामुळं पैसा इन्व्हेस्टमेंट करा. त्याचबरोबर माझं स्वतःचं उदाहरण सांगतो तुम्हाला. लॉकडाऊन मध्ये लोक परेशान होते, काम धंदे नव्हते, पैसा नव्हता, आणि आम्ही घरी पैसे छापित होतो.
आणि सगळ्यात मोठी जी लॉटरी लागली आपली, ती लॉटरी होती रुची सोया नावाचा शेअर्स. त्या शेअर्स मध्ये मी IPO लावला होता. 15,000 रुपये, 14,000 काहीतरी, 800-900 रुपयाची काहीतरी इन्व्हेस्टमेंट होती. तर 16 रुपये 20 पैशानं तो शेअर्स देण्यात आला. IPO भेटला 16 रुपये 20 पैशानं. 17 रुपये काहीतरी 20 पैशाला तो ओपन झाला. ना डाऊन ना अप मध्ये, जिथल्या तिथं ओपन झाल्यासारखं झाला. मग विचार काय केला की जाऊ द्या बाबा, 15,000 तर गुंतले, आणखीन आपण काय करू, याच्यामध्ये 7,000 रुपये टाकू आणि 22,000ची कम्प्लिटली शेअर्स घेऊ आपण याच्यामध्ये. तर मी काय केलं माहिती का, पुन्हा 17 रुपये 20 पैशानं 7,000 रुपयाचे शेअर्स घेतले. असे टोटली 22,000चे शेअर्स होते. 1271 काहीतरी क्वांटिटी माझ्याकडे होती. तर मी विचार केला की चला जाऊ द्या, याला आपण काय करू, 1 वर्षभर सांभाळू, याला बघायचंच नाही. आणि जी काही डेलीची ट्रेडिंग आहे ऑप्शन मार्केट मधली, ती मी एका दुसऱ्या अकाउंट वरती करायचो. आणि आज त्याच्यामध्ये मी शेअर्स घेतले आणि म्हणलं याला बघायचंच नाही, कमीत कमी 1 वर्ष. आणि आपल्याला ऑर्डर न बघता, म्हणजे आपल्याला लईच कामात असलं, एखाद्या शेअरचे आपल्याला टार्गेट माहिती की या टार्गेटला मला विकायचं आहे. तर ज्या वेळेस ही कंपनी बाबा रामदेवनं घेतली, त्यावेळेस शेअर्सला प्रत्येक दिवशी अप्पर सर्किट लागत होतं. तर हा शेअर्स 7 महिन्यामध्ये, जानेवारी 20 ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये हा शेअर्सनं हाय मारला 1519 रुपयाचा. मी 1500ची ऑर्डर त्याला GTT ऑर्डर लावून ठेवलेली होती. सेल झाली, दुसऱ्या दिवशी बघतोय तर 19 लाख काहीतरी रुपये माझ्या अकाउंटला टोटली येऊन पडलेले होते. असा मार्केटमध्ये पैसा बनतो. दुसरी गोष्ट, आपण शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जर तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचंय तर रवींद्र भारती सर म्हणतात, काय म्हणतात, तुम्हाला 15-20 मिनिटांसाठी जर मार्केटमध्ये एंट्री करायची तर मार्केटचं तोंडही बघू नका. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा जर तुमचा व्ह्यू असेल 10-15 वर्षाचा, तर मार्केटमध्ये एंट्री करा, नसता एंट्री करू नका. काय बंद नाही पडलं. दुसरी गोष्ट, आपण अशा काही स्ट्रॅटेजी बनवली आता डेली इन्व्हेस्टमेंट. तर 70 रुपये लिटरच्या दुधाची आपण इन्व्हेस्टमेंट याच्या अगोदर पण बघितली, आज पण थोडक्यामध्ये बघू. तर माझ्याकडं आमच्या गावातलेच आहेत हरिभाऊ माने म्हणून, यांचं दूध होतं 70 रुपये लिटरनं. आमचा हिशोब असतो वर्षाच्या वर्षाला. तर मी काय केलं माहिती का, म्हणलं चला 70 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करू. ती केली उज्जीवन बँकेमध्ये. तर याच्यामध्ये 25,000 काहीतरी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते. आणि त्या उज्जीवन बँकेनं एका वर्षामध्ये मला रिटर्न दिलं 40,000 रुपयाचं. 70 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट डेली कोणत्या भावाने भेटतात याचा विचारच केला नाही. 70 रुपयाचे शेअर्स बाय करायचे म्हणजे बाय करायचे. जर कमी जास्त येत असतील तर दुसऱ्या दिवशी त्याचा ऍव्हरेज काढायचं. तेवढे पैसे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे करायची. तर मला सांगा, पैसे कोणाचे ते? डेली जर नेत असला असता तर ते दुसऱ्याचे. इन्व्हेस्टमेंट केले आपण, आणि त्याच पैशामध्ये जवळजवळ 15,000चं म्हणजे प्रॉफिट मला राहिलं. मी 1 जानेवारी काहीतरी 5-7 जानेवारीला त्याची विड्रॉल केली. गेल्या वर्षीची गोष्ट ही. आणि हसत हसत त्यांचे पैसे देऊन टाकले. तरीही मी 14-15,000 रुपये नफ्यामध्ये होतो. तर हे मार्केटचे फायदे आहेत. आज मार्केट काय करायला लागले, पडायला लागले का वाढायला लागले. त्याचबरोबर कशा पद्धतीने ट्रेड करायचा जाणून बुजून आपल्याला आपला SL माहिती असला पाहिजे, आपल्याला आपलं टार्गेट माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये 3 प्रकारे पैसा बनतो, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. नंबर 1, मार्केट चढताना पण पैसा भेटतो, मार्केट पडताना पण पैसा भेटतो,
आणि मार्केट कुठंही नाही गेलं तरी सुद्धा पैसा भेटतो. ही मार्केटची खासियत आहे. तुम्ही म्हणताल असं कसं काय? दुसरं, नो लॉस स्ट्रॅटेजी. आपण अशा पोझिशन बनवायच्या सांगतो की त्या पोझिशन्स मध्ये मार्केट किधर भी जाने दो, पैसा अपनी जेब में आना चाहिए. मार्केट कुठेही गेलं तरी सुद्धा प्रॉफिट तुम्हालाच होतं. याच्या मागे कारण आहे. तुम्ही म्हणताल असं कसं काय? मार्केट पडलं तर लॉस होईल ना, उरपाट्या पोझिशन लावलेले असले तर. मग वाढलं तर लॉस होईल. बरं कुठंच नाही गेलं तर मग लॉस होईल. नाही होणार, प्रॉफिटच होणार शेवट. अशी नो लॉस स्ट्रॅटेजी देतो आपण लाईव्ह मार्केटमध्ये. जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन्स आपण डायरेक्टली चार्ट वरती घेतो, दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही प्रॉफिट काढू शकता. झालं तर प्रॉफिट, नसता लॉस होणारच नाही, अजिबात नाही होणार. लोक म्हणतात कसं काय, असं कसं काय शक्य की लॉसच होणार नाही? त्याच्यासाठीच मार्केट शिकावं लागतं. ही काही जादू नाही, कॅल्क्युलेशन आहे. त्याच्या संदर्भामध्ये जे काही आपलं कोर्सचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण काय करू माहिती का, पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊ. चला, आपला कोर्स कशा पद्धतीने असणार आहे ते आपण समजू. त्याचबरोबर आपण कोर्समध्ये काय काय शिकवतो. काल एक जणाचा फोन आला होता, एवढे माणसं आड आणि कधी कधी मला वाईट वाटतं या लोकांचं. तुम्ही काय शिकवता? अरे त्याला सांगायला लागलो मी हे एवढं शिकवतो मी, तरी ते मला म्हणतं की तुम्ही काय शिकवता. तर ते आमच्या मित्रांनी कॉल करून दिला होता, ते सुद्धा जॉईन आहे सेशनला. तर म्हणलं याला तर मी सांगायला लागलोय की मी काय शिकवतो, तरी हे मी विचारतो की काय शिकवता म्हणून. शिनी चला, आवाज येतोय आपल्याला सगळ्यांना? कोणीतरी सांगा. येतो येतो, क्लिअर येतो. आपलं जे काही कोर्स स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये जे आपण बेसिक मॉडेल शिकवतो याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे प्रायमरी मार्केट, याच्यानंतर सेकंडरी मार्केट, याच्यानंतर मार्केट कॅपिटलायझेशन, डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट, कॉर्पोरेट ऍक्शन, इंट्रा डे अँड पोझिशनल ट्रेडिंग, त्याचबरोबर कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट हे येतं आपलं बेसिक मध्ये. त्याच्यानंतर ऍडव्हान्स मॉडेल मध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट, ज्याला आपण ऑप्शन म्हणतो काय, याच्यामध्ये ऍडव्हान्स मॉडेल मध्ये जे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे ते याच्यामध्ये आपण फ्युचर मार्केट, त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स, कॉल ऑप्शन, बाय सेल कसं करायचं, कुठं करायचं, कधी करायचं, स्ट्राईक प्राइस, एटीएम काय असतं, ऍट द मनी मधली स्ट्राईक प्राइस काय असते, आउट ऑफ द मनी मधली काय असते, आणि इन द मनी मधली स्ट्राईक प्राइस काय असते, ती कशी निवडायची, आणि कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये कधी ट्रेड करायचा, स्टॉक मध्ये कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये ट्रेड करायचा, इंडेक्स मध्ये कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये ट्रेड करायचा, हे आपण व्यवस्थितरित्या शिकवतो. त्याचबरोबर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, कोणते प्रीमियम झपाट्यानं वाढतात ते प्रीमियम आपल्याला बाय करायचं, याचं नॉलेज सविस्तर आपण देतो. त्याच्यानंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय भानगड असती, टाइम व्हॅल्यू काय भानगड असती, हे ऑप्शन बनतं कसं, आणि याचे फायदे काय आहेत, का करायचं हे आपण शिकवतो. याच्यानंतर जे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे, हे डेरिव्हेटिव्ह मार्केट कशा पद्धतीनं काम करतं ते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. दुसरी गोष्ट, व्हिडिओ काही मोठा नाही, आपण अगोदर व्हिडिओ ऐकू, त्याच्यानंतर एक्सप्लेन करू डेरिव्हेटिव्ह मार्केट काय भानगड आहे. आणि व्हिडिओ हा
लक्षपूर्वक ऐका. थोडासा आध्यात्मिक व्हिडिओ आहे, पण डेरिव्हेटिव्ह मार्केटशी संदर्भात आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहे. तर मी माझा आवाज बंद करतोय आणि व्हिडिओ. अगले 60 सेकंड्स में एक स्पिरिचुअल जादू दिखाता हूं. बचपन से ब्रह्मा को अगले 60 सेकंड्स में एक स्पिरिचुअल जादू दिखाता हूं. बचपन से ब्रह्मा को क्रिएटर, विष्णु को मेंटेनर, महेश को डिस्ट्रॉयर समझते हुए आए हो. अब अपने दिमाग के अंदर किसी भी छोटी से छोटी या बड़ी से बड़ी चीज के बारे में सोच के देखो. हर एक चीज के अंदर आपको इन तीनों का जादू देखने को मिलेगा. फॉर एग्जाम्पल, आपके शरीर के अंदर के खून के अंदर के कण हर एक सेकंड में लाखों की मात्रा में क्रिएट होते हैं, मेंटेन होते हैं, फिर डिस्ट्रॉय हो जाते हैं. आप इस शरीर को ही देख लो. लार्ज स्केल पे एक पॉइंट पे क्रिएट हुआ था, अभी मेंटेन हो रहा है, एक पॉइंट पे डिस्ट्रॉय हो जाएगा. इस ब्रह्मांड में दिन क्रिएट होता है, फिर पूरा दिन मेंटेन होता है, रात को डिस्ट्रॉय हो जाता है. युग एक पॉइंट पे क्रिएट होता है, लंबे समय तक मेंटेन होता है, फिर डिस्ट्रॉय हो जाता है. चाहे किसी भी चीज के बारे में सोच लो. इनफैक्ट आपकी ये सोच, ये डिजायर्स, ये थॉट्स, ये भी क्रिएट होते हैं, मेंटेन होते हैं, डिस्ट्रॉय हो जाते हैं. कृष्ण या विष्णु जी को हम क्या कहते हैं? जगतनाथ. जगत का मतलब जानते हो क्या होता है? हलचल, मूवमेंट. और अभी जो मैंने आपको समझाया, वहां क्रिएट होने के बाद क्या हो रहा है? मेंटेन हो रहा है, हलचल हो रही है. कृष्णा या विष्णु जी की कहानियों में उनकी लीलाएं दिखाई जाती है, हलचल दिखाई जाती है. लेकिन शिव जी की कहानियों में क्या है? स्थिरता, शून्यता. ये सब कुछ सिंबॉलिकली समझाया जा रहा है, इसको समझो. आप ब्रह्मा विष्णु महेश को तो जी रहे हो. जब सांसें लेते हो, क्रिएट करते हो, फिर मेंटेन होती है, फिर डिस्ट्रॉय हो जाती है. स्मॉल स्केल, लार्ज स्केल पे हर जगह पर आप उनको जी रहे हो. ये पेड़ पौधे भी जी रहे हैं, ये पत्थर भी जी रहा है. सब कुछ ब्रह्मा विष्णु महेश है. आप भी ब्रह्मा विष्णु महेश हो. यू आर द गॉड. हम ब्रह्मास्मि तत्वमसि. इस सूत्र को जो मैंने समझाया, गहराई से समझो. आप अपनी प्रॉब्लम्स में भी, आप अपनी खुशियों में भी, आप अपने जीवन की हर एक पहलू में ब्रह्मा विष्णु महेश को जी रहे हो. कहां भटक रहे हो? उनको जियो, रियलाइज करके उनको जियो. नमस्कार. व्हिडिओचा आवाज आपल्याला व्यवस्थित आला का? हो, आला आला. आला आला व्यवस्थित आला. तर हे ऑप्शन मार्केटच्या संदर्भामध्ये असंच आहे बघा. काय? तयार होतंय, वाढतंय, पनपतंय आणि नष्ट होतंय. हीच जीवन पद्धती, हेच ऑप्शन मार्केट आहे. तर तेच आपल्याला कळालं पाहिजे. हे जन्मतं कवा, वाढतं कवा आणि मरतं कवा. एवढं कळालं ना, ऑप्शन मार्केट एवढं सोपं आहे ना. दिवसा काटचे तुमचे 7-8 हजार रुपये, 20, 30, 40, 50 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये कुठंच गेले नाही. काय त्याच्यासाठी आपल्याला काय कळालं पाहिजे? मार्केट कळालं पाहिजे, मार्केट मधला एसएल कळाला पाहिजे, टार्गेट कळालं पाहिजे. आज जवळजवळ 2 हप्ते झालं आमचा एक विद्यार्थी विष्णू कवळे येतात आपल्याकडं, ऑफिसला येतात, बसतात इथं. दररोज 8 ते 10 हजार रुपये कमवून घेऊन जातात. बोलले मगाशी ते डेलीचे. आज सुद्धा जवळजवळ 4,900 रुपये प्रॉफिट घेऊन गेले ते. मी बँक निफ्टी मध्ये 20,000 रुपये प्रॉफिट बुक केलं. मालानी शेट सुद्धा होते. त्यांनी जवळजवळ 4-5 चक्रा हाणल्या ऑफिसमध्ये आपल्या, की खरंच प्रॉफिट होतं का. कारण कसं आहे, नवीन माणसाला ना माहित नसतं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती का, त्याला सांगितलेलं असतं की मार्केटमध्ये लॉस लॉस लॉस, 100% नाही, 1,000, 1% लॉसच होतो. तर त्यांना नवल वाटत होतं की खरंच हे शरद सर म्हणत होते की 4-5 हजार रुपये हे घेऊन जाणार. त्यांना नवल वाटलं माहिती का या गोष्टीचं, की अगोदर 1,500, 2,000, 2,100, 2,200 रुपये प्रॉफिट होतं आणि 4,900 रुपयाला बुक केलं. शांत बसलो त्याच्यानंतर. आणि माझा जवळजवळ 150 क्वांटिटी होती बँक निफ्टी मध्ये, त्याच्यामध्ये 20,000 रुपये प्रॉफिट त्यावेळेसच बुक करून मी गपचिप बसलो. जे काही टार्गेट्स होते ते टार्गेट्स आपण रात्री सांगितले होते. ज्यावेळेस काल आम्ही मार्केट अनालिसिस घेतलं, त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आपल्यापाशी आणि तो मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला टाकणार आहे. ते सुद्धा आजच टाकील. रात्री मार्केट अनालिसिस केलेला व्हिडिओ, त्याचबरोबर जे आपलं हे काही सेशन आहे, हे सेशन सुद्धा रेकॉर्डेड आहे आणि याचा व्हिडिओ पण आपल्याला निश्चित पडल बघायला भेटल. तर चला बघू आपण नेक्स्ट नंतरचा अभ्यासक्रम कसा असणार आहे. त्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस. आपण एवढं सोप्या शब्दामध्ये, निव्वळ गावरान भाषेमध्ये, जनावराकडच्या माणसाला सुद्धा मार्केट कळल अशा स्वरूपामध्ये फंडामेंटल आणि टेक्निकल सुद्धा शिकवतो. त्याचबरोबर ऍडव्हान्स प्लस ऍडव्हान्स
याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस म्हणजे सर्व काही आलं तर पुन्हा त्याच्यामध्ये विचारू नका ते कालच्या सारखं. मी त्याला सांगायला लागलो की एवढं शिकवतो तरी ते म्हणतात तुम्ही काय शिकवता. तर टेक्निकल मध्ये टोटली मार्केट अनालिसिस आलं, त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीज आल्या, चार्ट पॅटर्न्स आले, कॅन्डल्स कशा बनतात, कॅन्डलचा मतलब काय होतो, हे टोटली आपण शिकवतो. त्याचबरोबर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, ट्रेडिंग सेटअप आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट FIIDII ही काय भानगड असते आणि यांना का रीड करायचं, यांना का वाचायचं. कारण जे लोक मार्केटमध्ये पैसा कमवतात त्यांना फॉलो केल्याच्या नंतर आपल्याला पैसा ऑटोमॅटिक भेटायला लागतो. मग ह्यांनी काय केलंय हे आपल्याला कळायला पाहिजे. पोझिशन्स कशा बनवल्या का हे जर आपल्याला कळायला लागलं तर मार्केट बरोबर आपल्याला संघर्ष करायची गरज पडत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. मार्केटमध्ये 2 वेळेस पूर येतात. एक येतो मार्केट चढतानी आणि दुसरा येतो मार्केट पडतानी. त्यावेळेस आपली जेवढी कॅपॅसिटी, मी काय म्हणायला लागलो, जेवढी आपली कॅपॅसिटी, जेवढी आपली पात्रता आहे, जेवढे आपल्यापाशी भांडे येतं पाणी साठवायचे, तेवढंच पाणी भरा, नसता घर वाहून जाईल एवढं नदीला आपल्याकडे वळवू नका. तर दुसरी गोष्ट, नदीच्या विरुद्धामध्ये प्रवास करून आपण नदी सोबत जिंकू शकणार नाही, असंच मार्केट आहे. त्याच्या सोबत चला. मार्केट काय करते, मार्केट वाढतंय का, नका जाऊ त्याच्या विरोधामध्ये. वाढतंय तर पडतंय ना, तर मग अपसाईडचे ट्रेड घेऊ नका, डाऊन साईडचेच घ्या. कारण मार्केटला तुम्ही हरवू शकत नाही. दुसरी गोष्ट, आपण हमेशा म्हणतो मार्केट हे कोणाच्याही हातात नाही. फरक एवढाच आहे की यांना जास्त कळतं. का कळतं? कारण यांच्यापाशी नॉलेज आहे. तसे टेक्निकल अनालिसिस्ट, फंडामेंटल अनालिसिस्ट आणि बऱ्याच प्रकारच्या ज्या काही न्यूज येतात ह्या यांना अगोदरच माहित असतात. त्यामुळे यांना आपल्याला वाचायचे. ज्या वेळेस आपण यांचं डाटा वाचन करतो त्यावेळेस आपल्याला समजायला लागतं की मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे. तर आपल्याला आजच जर कळत असेल की मार्केटमध्ये उद्याच्याला काय होणार आहे, तर का नाही आपण पैसे कमवू शकणार. त्याचबरोबर एक संजय दत्तचा पिक्चर आहे बघा, कोणता तरी पोलीसवाला गुंडा काहीतरी, कॉम्बो. तसा आपला कोर्स हा कॉम्बो आहे. याच्यामध्ये आपण शेअर्स कसा तयार होतो ते ऍडव्हान्स प्लस ऍडव्हान्स वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत आज मार्केटमध्ये. काय, कोणी प्राइस ऍक्शन शिकवितं, कोणी बेसिक शिकवितं, कोणी ऍडव्हान्स शिकवितं, कोणी नुसती ऑप्शन चेनच शिकवितं. दुसरी गोष्ट, गोविंदराव त्यांचं नाव काय, ज्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे ऑप्शन चेनचं? डॉक्टर विनय तिवारी. डॉक्टर विनय तिवारी. शेअर मार्केट मधले यांना सायंटिस्ट म्हणायला काही हरकत नाही. यांनी स्वतःच इन्व्हेन्शन म्हणजे एक हे तयार केलंय, सॉफ्टवेअर तयार केलंय LTP कॅल्क्युलेटर नावाचं. तर या कॅल्क्युलेटरची फीस आहे जवळजवळ 4,500 रुपये मंथली. ते तुम्हाला दाखवणार की कुठं काय होतं, ते बी शिकावं लागतं, पण ते शिकण्यासाठी पुन्हा 12,500 रुपये फीस द्यावं लागते. आपण ऑप्शन चेन ही NSE चार्ट वरती अशी शिकवतो की त्या LTP कॅल्क्युलेटरची आपल्याला तीळ मात्र ही गरज पडणार नाही. कारण ते LTP कॅल्क्युलेटर कसं बनलंय, त्याच्यामध्ये फॉर्म्युले फिट केलेले आहेत, ते फॉर्म्युले काम करतात. आपण माणूस आहेत, आपल्याला फॉर्म्युल्याची गरज नाही. जे समोरासमोर दिसतं का त्याच्यावरती आपण निर्णय घेऊ शकतो. ओपन इंटरेस्ट कसा वाचायचा, व्हॅल्यूम कसा वाचायचा, त्या ओपन इंटरेस्टचा काय मतलब होतो आणि मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं
हे एवढ्या सोप्या शब्दामध्ये आपण शिकवतो की तुम्हाला शिकल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. एवढ्या सोप्या शब्दामध्ये. त्याचबरोबर जो FIDI चा जे डाटा आपण डेली रीड करतो, डेली बघतो, डेली वाचतो, डेली आपण ज्यावेळेस तुमचं बेसिक मॉडेल संपतं, ऍडव्हान्स मॉडेलला सुरुवात झाली की आपण तुमच्या सोबतच मार्केट अनालिसिस करायला लागतो, कारण त्या गोष्टीची तुम्हाला तशा प्रकारची सवय लागेल. जे आणि दुसरी गोष्ट 5-5, 6-6 महिने जरी तुम्ही मार्केट अनालिसिस DIच्या FIच्या पोझिशन बघायला लागलात तर कमीत कमी 6-6, 7-7 महिने समजत नाही या गोष्टी. तर त्याच्यासाठी स्टडी करावं लागतं. आणि हे जसं आपण दररोज करतो तशी आपल्याला सवय लागून जाते. एकदा कॅन्डल बघितली की ते कॅन्डलचा लगेच ना मेमरीला ते माहिती जाते, त्याला काय म्हणतात, आणि त्याच्यानंतर लगेच रिप्ले येतो की अरे इथं आता अशा पोझिशन्स बनणार आहेत, असं चार्ट पॅटर्न या ठिकाणी बनू शकतं. हे का होतं? सवयीमुळे होतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही त्याला गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जरी टाकलं आणि त्याला जर सांगितलं की इथं पाणी लई खोल आहे, ते तिथं मरतं ते गटांगळ्या खाऊशी. आणि ज्या व्यक्तीला पोहता येतं त्याला कसंही पाण्यात टाका, पालतं, उतानं, उरपाट, तिरपाट, उभं, आडवं, कसं व्हायचं तसं होऊ द्या, ते अजिबात मरत नाही. ते उरीच येतं, तणगतच हातपाय न हालिले तरी. मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. मी 1.5-1.5, 2-2 घंटे पाण्यामध्ये मांडी घालून बसतो. टेक्निक आहे त्याचं. कारण आपल्या शरीरामध्ये 80% पाणी असतं, बाकी इतर जे काही आहे पंचमहाभूत त्यांनी बनलेलं 20% पाण्याचं प्रमाण आहे आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामुळं जे ज्याचं आहे का ते त्याला बुडवीत नाही. किती टक्के बुडवीत नाही? 80% बुडवीत नाही. आणखीन बघा तुम्ही, हात पाय सगळे असे सोडून द्या पाण्यामध्ये, सरळ असे, काय फक्त ते नाक बुडविण्याचा प्रयत्न करतो तुमचं काय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, आणि तेवढंच आपल्याला वाचवायचंय. काय वाचवायचंय? नाक वाचवायचंय. असंच मार्केट आहे मित्रांनो. ज्या वेळेस आपण मार्केट शिकतो त्यावेळेस याच्यात कसंही पडा, पैसा देऊन जातो हे शेवट. कसंही पडा, त्याच्या टेक्निक येतात कसं पडायचं. हेलिकॉप्टर मधून पाण्यावर उडी हाणल्यावर मरणार तिथं माणूस, तशी हेलिकॉप्टर मधून डायरेक्ट उडी नाही हाणायची आपल्याला. काही लिमिट मध्ये हाणायची, काही पॅरामीटर्स आहेत, काही रूल्स. हे रूल्स आपण फॉलो केले ना तर मार्केट एनी टाइम एनी वे आपल्याला पैसाच देत. दुसरं, याच्यानंतर जी काही मार्केट सायकोलॉजी, ज्या वेळेस लाईव्ह मार्केटमध्ये आपण चार्ट्स बघतो त्यावेळेस आपला माइंडसेट, मार्केट सायकोलॉजी कशी असायला पाहिजे हे सुद्धा आपण चलत चलत शिकवतो. चलत चलत तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की यार याला मार्केट सायकोलॉजी म्हणते तर, आणि लोक याचे पैसे घेतात, कचाटून घेतात. त्यामुळे मी काय म्हणतो माहिती का, माझा जो कोर्स आहे या कोर्सचं मोल होऊ शकत नाही. आणि जी 22,500 फीस घ्यायला लागलो का, ही माझ्या मेहनतीची घ्यायला लागलो, माझ्या नॉलेजची नाही. कारण याचं मोल कुणी नाही करू शकत, नाही करू शकत. काय सांगायचं तुम्ही? कारण आपण मार्केट जिथं थांब म्हणलं तिथं थांबतं. ज्या ठिकाणी म्हणलं आपण इथं मोठी कॅन्डल बनणार आहे, इथं मोठी कॅन्डल बनती. आणि जे टार्गेट आहेत आपले, त्या टार्गेटला मार्केट जाऊन थांबतं. असे व्हिडिओ लाईव्ह मार्केट मधले लाईव्ह सेशन्स मी युट्यूबला आपल्या चॅनलवरती मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी या चॅनलवरती दिलेले. तर अशा पद्धतीनं आपण प्रॉफिट्स बनवू शकतो. त्याचबरोबर काही गोष्टी येतात. मगाशी जसा आपण व्हिडिओ बघितला तसा आणखीन एक व्हिडिओ बघू आपण मार्केट विषयी. अब तक आपने ट्रेडर के बारे में जो भी बोला है या सुना है, अब तक आपने ट्रेडर के बारे में जो भी बोला है या सुना है वो सब सच है,
लेकिन अब मैं बताता हूँ आपको अनदेखा सच। अगर एक दिन में स्टॉक मार्केट बंद हो गया ना, तो तुम सबके मम्मी पापा घर पे बैठ जाएंगे। और आंटी क्या कह रही थी आप? करियर डे के लिए करियर होना चाहिए। अरे आंटी, करियर का मतलब गधा मजदूरी थोड़ना होता है। आप जिसको सट्टा बोलते हो ना, वो सट्टा नहीं है। वो इतना कॉम्प्लिकेटेड एनालिसिस और मैथ्स आता है ना कि जर्ना मैम की बच्ची कुछ रिस्पेक्ट वो भी चली जाए। Stock trader has the courage to go against the herd. He is not scared of taking risks because they are calculated risks. He doesn't slog for someone else's dreams. He earns by himself for himself. तो सोच लो, जो सोचना है ट्रेडर्स के बारे में, वो तो मस्त घर बैठे बैठे आप ही की कंपनी से आपसे ज्यादा कमा रहे हैं। तो कैसे नहीं? लॉजिक से। क्योंकि ट्रेडिंग सट्टा नहीं, सायन्स है। चला, आवाज व्यवस्थित आला तुम्हाला व्हिडिओचा? हो हो एकदम क्लिअर. ही जादू आहे मार्केटची, माहितीये का? बघा, तुम्हाला सांगतो मी, ज्यांनी कंपन्या टाकल्यात ज्याच्यामध्ये आपण पैसा लावतो ते सुद्धा एवढं कमवू शकत नाही एवढा एक ट्रेडर कमवतो. काय हेच वॉरन बफेट म्हणतात. काय म्हणतात? एखादी चांगली कंपनी, तो शेअर्स वाढतोय का पडतोय ते बघू नका, आज बघू नका. कारण त्या कंपनीचे आपण तेवढ्या प्रमाणामध्ये मालक बनतोय हे बघा. काय बनतोय? मालक बनतोय, भागधारक बनतोय त्या कंपनीचे. याचा विचार करा, त्याचं फंडामेंटल किती स्ट्रॉंग आहे. रिलायन्स, धीरूभाई अंबानी, काय चरित्र आहे त्यांचं. जादू सारखा माणूस, काय विचार होते. मी स्वतः 1 घंटा काम करतोय, तर 1000 माणसं जर माझ्या बरोबर 1 घंटा काम करायला लागले तर माझं काम किती घंट्याचं होईल. नुसत्या या एका विचारानं आज भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस, जे की नेफ्टीचं नाक आहे आज, रिलायन्स, सगळ्यात जास्त वेटेज रिलायन्सला आहे. चेष्टा नाही मित्रांनो. आणि चलत चलत सांगतो, पैसे जर असले तर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करीत चला. जिओ फायनान्स मध्ये हा शेअर्स तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज पेक्षा मोठा झालेला दिसेल कमीत कमी 4 ते 5 वर्षामध्ये. काय आज याचा रेट आता 15 दिवसापूर्वी 229 रुपये होता, 360 रुपयाची लेवल गाठून आला हा. भविष्यामध्ये हे फायनान्स आणि खूप स्वस्तात सापडायला लागला हा शेअर्स आपल्याला आजच्या कंडिशनला. एवढ्या स्वस्तात सापडायला लागलाय की त्याचा विचार सुद्धा करू नये एवढ्या स्वस्तात सापडायला लागलाय. फायनान्सचा शेअर्स आहे जिओ फायनान्स. हा आपल्याला 3-4 वर्षामध्ये 4,500-5 हजार रुपयापर्यंत दिसत. 3 ते 4 वर्षामध्ये. आणि त्यावेळेस तुम्ही आठवण काढताल माझी, मी अशा पहिल्या दिवसाच्या सेमिनारला होतो आणि त्यांनी सांगितलं होतं बाबा चायला वर्ष नका. त्या टायमाला 50 हजाराची इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज किती पैसा बनला असता. ती बोलण्याची वेळ येणार आणि येणार. कारण आपण उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे जे बोललो ते खरं ठरलं, खरं ठरतं मित्रांनो. दुसरी गोष्ट, जे आपले स्वप्न येतं, जे स्वप्न असतात ते आपण दुसरीकडं कुठं नाही असे कंप्लीट करू शकत. त्याच्यासाठी एक मात्र पर्याय शेअर मार्केट. त्याचबरोबर एक व्हिडिओ आहे, विचार येतं सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये, तो सुद्धा आपण बघू. आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये जे आपलं आजचं सेशन आहे ते आपण संपवू. याच्यामध्ये माइंडच्या बाबतीमध्ये आकर्षण का नियम, आपका दिमाग एक चुंबक की तरह है. यदि आप पैसे के बारे में सोचते हैं तो आप पैसों को आकर्षित करते हैं. यदि आप समस्याओं के बारे में सोचते हैं तो आप समस्याओं को आकर्षित करते हैं. हमेशा याद रखें, आप जैसा सोचते हैं आपका दिमाग उसे सच में बदलने की ताकत रखता है. इसलिए अच्छे विचार रखें और सकारात्मक बने. आपण आपले माइक म्यूट करू शकता, अनम्यूट करू शकता. तर आज माझ्या आयुष्यामध्ये जे आता आपण जी माइंडची सायकोलॉजी, जे आकर्षणाचा सिद्धांत आहे, माइंडच्या आकर्षणाचा सिद्धांत, आज या स्वप्नावरती मी उभा आहे.
दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्हाला तुमचा माइंड अशा पद्धतीने काम करायला लागेल, त्यावेळेस मी पहिला सेमिनार घेतला होता 2021 ला याच टवानी कॉम्प्लेक्स मध्ये. तेव्हापासून माझे क्लासेस चालू आहेत 2021 पासून. तर त्यावेळेस मी स्वप्न बघितलेलं होतं की माजलगाव मध्ये माझ्या होल्डिंग लागणार आहे. काय दुसरी गोष्ट, माझे मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी नावानं क्लासेस असणार आहेत. मी स्वतः NISM सर्टिफाईड आहे आणि सगळा नंबर 1 मध्ये व्यवहार आहे आपला. जी बी तुम्ही फीस पेड करताय मला, याची 18% GST आपण शासनाला पेड करतोय. त्याचबरोबर या क्लासेसच्या परमिशन आहेत आपल्यापाशी. या सगळ्या गोष्टी आज मी करून दाखविल्यात. हे केवळ आणि केवळ माइंड पॉवर, सायकोलॉजी, माइंडचं जे आकर्षण आहे त्या आकर्षणामुळे घडलंय. आणि एक वेळेस मी जर बोलायला जर लागलो तर आपलं सेशन कमीत कमी 2 वाजेपर्यंत चालत. एवढं काही आपल्याला लांबवायचं नाही, कारण या सगळ्या गोष्टी या गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्याचबरोबर माणसाचं आयुष्य कसं असलं पाहिजे, आनंदी कसं जगायचं, एक हसू आपल्या चेहऱ्यावरती असलं पाहिजे, एक वेगळ्या प्रकारचं हसू. आणि हे कधी येतं, ज्या वेळेस आपण हे जे जीवन आहे, जीवन जगण्याचं नॉलेज घेतो ना, त्यावेळेस येतं. दुसरी गोष्ट, आमचे सर आहेत एक विनोद शेडगे सर म्हणून, ते हमेशा म्हणतात जिंदगी एक ही बार है, पुन्हा पुन्हा नाही. गेलेला क्षण पुन्हा वापस येत नाही मित्रांनो. काय सुख दुःख नसतं इथं. काय दुःखात सुद्धा आनंदी राहता येतं माणसाला. आयुष्य जगताना समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे, या क्लासेसच्या माध्यमातून ते सुद्धा शिकवतो आपण. त्याचबरोबर जे आपले प्रश्न आहेत त्याचं सुद्धा सोल्युशन व्यवस्थित पद्धतीने करतो. आणि हे सगळं नॉलेज कुठून भेटतं माहिती तुम्हाला? योग साधना आणि भगवद्गीता वाचा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत त्याच्यामध्ये. असा ग्रंथ आहे, चॅलेंज नाही. दुसरी गोष्ट, हे सगळं माईक आहे, स्वप्न आहे, सत्य नाही तर काही. आणि थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत आपण इथले, शेवट आपल्याला विलीन व्हायचंय त्याच्यामध्ये. तर भगवद्गीता शिकवते काय? शिकवते कर्म शिकवते आणि कर्म फल शिकवते. इथून आपल्याला काय घेऊन जायचंय, कशासाठी आपण इथं आलो. त्याचबरोबर पैसा हा भगवंत नाही, पण देवापेक्षा कमीही नाही. जीवन जगण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि ज्यांनी बनविलं हे त्याला मागा, आयऱ्या गैऱ्याला नका मागू कोणाला पण हात पसरू नका कोणापुढं पण. ज्यांनी हे बनविलंय का, ज्यांनी मला पैदा केलंय, ज्यांनी या जीवसृष्टीमध्ये मला जन्म दिला, इथं धाडलंय, त्याला महागा. तो पर्याय देईल आपल्याला. तो स्वतः नाही येऊन देणार, पण पर्याय देईल की तू कोण्या माध्यमातून उच्च शिखरावरती जाऊ शकतोस, तुझे स्वप्न पूर्ण करू शकतोस. त्यासाठी त्यांनी आपला ऐकावा, यासाठी आपल्यापाशी तसं बॅलन्स असायला पाहिजे, तसं क्रेडिट असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण एक एक सेशन मध्ये घेतो. माहिती, जीवन जगण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची नशा असली पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. कडकड उन्हाळा चालू आहे आपल्या इथे सध्या, मांडी घालून बसा, आपण लगेच बघू काय होतंय ते. सगळ्यांनी डोळे झाका आणि इमॅजिन करा आपण काश्मीर मध्ये इथं काय हे उंच उंच झाड आहेत, बर्फाचे डोंगर आहेत, छान अशी ना थंडी पडलेली, काय छान अशी थंडी पडलेली. तर मला सांगा, तेवढ्या पुरता का होईना पण आपण त्या गोष्टीचा अनुभव घेतला का नाही?
घेतला ना, 100% घेतला असेल. का? कारण मन एवढं चंचल आहे, ते लगेच बनवायला लागतं. त्याचबरोबर 2 माइंड असतात आपले, एक सुप्त अवस्थेतलं म्हणजे एक जागृत, आणि एक म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि अनसबकॉन्शियस माइंड. हे माइंड आहे का, जादू. जो सुप्त अवस्थेतला माइंड आहे हा कसं आहे माहिती का, चिखलाच्या गोळ्यासारखा आहे, अज्ञानी. याला काय सत्य असत्य काय माहित नसतं. जसे तुम्ही विचार करता, जशी याला डायरेक्शन देता, तसे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. दुसरी गोष्ट, माणसाची सायकोलॉजी काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. मार्केटमध्ये लोकांचे पैसे का जातात? मार्केटमध्ये माणसं पैसे कमविण्याच्या हेतून येतच नाही, तर पैसे गमविण्याच्या हेतून येतात. त्यांचा माइंडसेट असतो पैसे हरण्याचा. कसा ते सांगतो मी तुम्हाला. 10-12 हजार रुपये लोड करायचे अकाउंटला, अगोदर काहीतरी कमविलेले असते, बरेच गमिलेले असते, तर पुन्हा लोड करायचं. एवढ्या वेळेस ट्राय करून बघू, जमलं एका दिवसात करोडपती. असं नाही होत. आणि तुम्ही विचार काय घेऊन येता की मी एवढेच पैसे हरणार, याच्यानंतर ट्रेड करणारच नाही, अजिबात नाही करणार, शपथ घेतो, एवढेच 12 हजार रुपये गेले की संपलं, याच्यानंतर नाही ट्रेड करणार. आणि शेवट तो 12 हजार रुपये जाईपर्यंत तो ट्रेड तसाच ठेवतो आणि अक्षरशः त्याच्याच मनासारखं होतो. तो असा माइंडसेट घेऊन येत नाही काय की मी 12 हजाराचे 12 लाख रुपये करणार. नाही घेऊन येत. का? नॉलेज नाही कसे बनवायचे ते. मग कशाला करतो ऑप्शन ट्रेडिंग, आणि कशाला उगाच त्या मार्केटला बदनाम करतो? नको करू. आधी शिक, त्याच्यानंतर मार्केटमध्ये ये. मी सल्ला काय देतो माहिती विद्यार्थ्यांना? 3 महिने 3.5 महिन्याची आपली बॅच आहे. 3.5 महिन्यानंतर पेपर ट्रेड करा तुम्ही माझ्यासोबत 1 वर्षभर येतं. किती दिवस येतं? अख्खं 1 वर्षभर. कारण एक वेळेस आपल्याकडे ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आपण त्या विद्यार्थ्याला स्टडीसाठी, त्याच्या भल्यासाठी 1 वर्षभर ठेवतो बॅच मध्ये. त्याचबरोबर इतर सुद्धा खूप फायदे येतात. त्याच्या जर आपण परीक्षा दिल्या, आपलं ग्रॅज्युएशन वगैरे काही जर झालेलं असेल, तर मार्केटच्या ज्या सेवेच्या काही परीक्षा येतात सॉरी, या परीक्षा दिल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीचा जॉब आपण मागू शकता. नुसतं मार्केटमध्ये पैसे कमीनं आणि पैसे गमविणच नाही. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम जनरेट करू शकतात. तुम्हाला खोटं सांगत नाही, आज मी कुठेही बोंबलत फिरलो तरी माझं काटही वाकडा होत नाही. कारण मी आजच्या कंडिशनला असलं करून ठेवलेलं आहे, 50 ते 60 हजार रुपये महिना मला काही न केलं तरीही येतो. असे उत्पन्नाचे अनेक स्रोत आपले असले पाहिजे. दुसरी गोष्ट, डेलीचं उत्पन्न माझं मार्केटमध्ये चांगलं आहे. आणि हे 22,500 घेतो ना आपले, शुल्लक आहे ते आपल्यासाठी. मी त्याची जे तुम्हाला शिकवतो का, हे झूमचा किराया आणि माझी मेहनत याचे पैसे घेतो, नॉलेजचे पैसेच घेत नाही. कारण नॉलेजचं मोल नाही होऊ शकत. दुसरी गोष्ट, जे आपण काही स्टॉक मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स देतो, त्याच्यावरती तुम्ही डिलिव्हरी मध्ये ट्रेड करू शकता, ट्रेड घेऊ शकता. तर मार्केटमध्ये डिलिव्हरी मध्ये सुद्धा 1 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये महिन्याकाठी जवळजवळ 25 ते 26% रिटर्न तुम्हाला मिळालं पाहिजे. साधी हॉटेल जरी टाकायची म्हणली तरीही 5 ते 6 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि त्याच्यामध्ये जर महिन्याकाठी जर बेनिफिट जर काढले, 20, 30, 40, 45 हजार रुपये महिना तुम्हाला त्याच्या जनरेट होतो, पडतो. पण इथं तुम्हाला गिराईक सापडायची गरज नाही, खरेदी करण्यासाठी कोणाला महागायला जायची गरज अजिबात नाही. चांगल्या लेवलला आलं घ्या, चांगल्या लेवलला गेलं विका. फक्त मार्केट आपल्याला याच्यासाठी शिकायचंय, कधी बाय करायचंय आणि कधी सेल करायचंय.
त्याचबरोबर एक उदाहरण सांगणं आपल्याला, आणि आजचं सेशन आपण या ठिकाणी क्लोज करू. थांबू आपण या ठिकाणी. मार्केट असा भाग आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादी आडत दुकान टाकली तुम्ही, भांडवल किती लागतं? कमीत कमी 1-1.5 कोटी रुपये, 70, 80, 20, 30 आपण आपल्या पद्धतीनं. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारा खर्च आहे, हमाल आले, इतर नोकर वर्ग आला, त्याचा पगार आला. त्याचबरोबर तुमच्याकडे गिराईक यायला पाहिजे, तुमचा त्याच्यासाठी स्वभाव चांगला असायला लागतो, तुमचं गुडविल चांगला असायला लागते, समाजामध्ये तुमचा मान चांगला असायला लागतो. नाहीतर तुमच्यावर जर गॅरंटी नसेल, याची तर माल टाकलाय आणि हे पैसेच देतो का नाही, तर तुमच्या आडतीमध्ये कोणीही येणार नाही. तिसरी गोष्ट, या ठिकाणी आडतीवाल्याला मी काय म्हणलं माहिती का? माझ्याकडे 1000 एकरचं सोयाबीन आहे, त्याच्यात बरंच सोयाबीन होणार आहे आणि आता सध्या पेरलंय, आता भाव काय येतं? हायला येतं. काय येतं? उंच भाव आहेत. कारण ज्यावेळेस आपण पेरतो त्यावेळेस भाव उंच असतात आणि ज्यावेळेस काढायला येतं त्यावेळेस पडतात भाव. तर त्याला, त्या आडतीवाल्याला जर मी म्हणलं की बाबा आता 8000 रुपये भाव आहे सोयाबीनचा, 1000 एकर सोयाबीन आहे माझ्याकडं, ते सगळं तुलाच देतो 2000 रुपयाच्या रेटनं. आता 10000 रुपये रेट चालू आहे आणि ते तू इक, आता इकल का तू? नाही ऐकणार, कारण त्याच्या हातामध्ये नाही. ते पुढं काय होईल ते सांगता येत नाही. पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, तिसरेच कुठाने काहीतरी आणखी. शेवट तेवढं होईल का नाही होईल हे शक्य नाही. बरं, पुढच्याला इकायचंय तर द्यायचं काय? त्या भानगडीता शेअर मार्केटमध्ये हे अजिबात नाही. तुम्ही अगोदर विकू शकता हाय रेटमध्ये, ज्यावेळेस कमी रेटला येतं त्यावेळेस खरेदी करू शकता. पैसे कमवायचा नियम काय? प्रत्येक व्यापारी काय करतो? स्वस्तात घेतो, महागात विकतो. इथं मार्केटमध्ये अगोदर महागात विकता येतं, पुन्हा स्वस्तात खरेदी करता येतं. ते कसं करायचं याच्यासाठी मार्केट शिकवलं. जादू सारखे मार्केट, असे सहज पैसे बनायला लागतात मार्केटमध्ये, मार्केट शिकल्याच्या नंतर. आणि याच गोष्टी लोकांना खोटं वाटायला लागतात, माहिती का? की अरे ते मी लाख लाख, 1.5-1.5, 2-2 लाखाचे स्टेटस ठेवले का, त्यावेळेस मला काही जणांचे फोन आले की हे खरंय का? म्हणलं ये इकडे, तुला स्टेटमेंट दाखवतो. तर लोकांना प्रॉफिट खरं वाटत नाही, लॉस खरं वाटतो. कारण सायकोलॉजी तशी बनलेली, समाजामध्ये समाजाची धारणा तशी झालेली. तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये जर तुम्ही जर गेलात तर रिक्षावाला सुद्धा दररोजच्यानं असे चलत चलत 2-4 हजार रुपये छापून शिनीनं रिक्षा चलित 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 घरी जातो, माहिती का? त्यांच्या घरच्या त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट काढतात. जे लोक दुकानावर येतं, स्वतःचे बिझनेस येतं, व्यवसाय येतं, त्यांच्या ज्या गृहिणी आहेत का, ते त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉफिट काढतात. काय सांगायचं तुम्हाला? हा श्रीमंत होण्याचा राजमार्ग आहे. त्याच्यासाठी मार्केट आपल्याला शिकायचं. तर अशा पद्धतीनं आपण मार्केट शिकून स्वतःचं नाव मोठं करू शकता, त्याचबरोबर चांगली वेल्थ जनरेट करू शकता. एवढं बोलून आपण या ठिकाणी थांबू. बाकी ज्यांचे ऍडमिशन आहे तर जो आपला कोर्सचा जो स्ट्रक्चर आहे ते आपल्याला कळल. दुसरी गोष्ट, आपले टोटली सेशन रेकॉर्डेड असतात आणि स्टडीसाठी आपण ते रेकॉर्डेड सेशन आपण टेलिग्रामच्या ग्रुपवरती टाकतो. त्याचबरोबर ते 1 वर्षभर तुम्हाला बघायला राहतात, बघायला भेटतात, स्टडी करू शकता. दुसरी गोष्ट, एनी टाइम एनी वे मार्केट विषयी जर तुम्हाला काही प्रश्न पडला तुम्हाला कॉल करू शकता, काहीही अडचण नाही. मी काय म्हणलं? एनी टाइम एनी वे. फक्त सिस्टीमवर असलो तरच नाही, कारण मी कुठेही मार्केट शिकवतो, कारण टोटली मार्केट आपल्या माइंडमध्ये. आणि याचे अनुभव जे मागचे विद्यार्थी तर यांनी घेतलेले आहेत, या स्वभावामुळे काही जॉईनिंग भेटल्या होत्या मला, की हा माणूस गाडी चलत चलत सुद्धा शेअर मार्केट शिकवतो, सांगतो काय होणार आहे ते. तर ही एक आपल्याला वेगळ्या प्रकारची दिलेली देणगी. त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी भाषा अजिबात कळत नाही, वाचता येत नाही, लिहिता मात्र येते आणि समजत तर अजिबातच नाही. दुसरी गोष्ट, जे नॉलेज आहे ते भाषेचं मोताज अजिबात नसतं. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. या संदर्भामध्ये आणखीन काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. तर आपला जे काही क्लास टायमिंग आहे, हा क्लास टायमिंग 9 ते 10:30 असेल संध्याकाळच्याला.
शनिवार रविवार आणि सुट्टी याच्यासाठी 5 दिवस पैसे कमवायचे, 2 दिवस खर्चून यायचं, मजा करायची, ऐश करायची. खोटं सांगत नाही मित्रांनो. एका महिन्याच्या कमाईमध्ये फिन निफ्टीमध्ये आपण 8,40,000ची टॉपचं वेगनारचं मॉडेल घेतलेलं आहे एका महिन्याच्या कमाईमध्ये. आणि ते हे असंच घेतलं. तोही एक आकर्षणाचा मुद्दा आहे. कसं घडलं, काय घडलं ते आपण ज्यावेळेस आपले शिष्य येतील त्यावेळेस आपण बघू. बोला मालानी शेठ, हँड रेज केलाय तुम्ही, बहुतेक यांच्याकडून बटन दबलं असं. तर चला, दुसरा काही कोणाचा प्रश्न आहे? नमस्कार सर. नमस्कार. एक सूचना आहे सगळ्यांसाठी. आपण आपलं जे सेशन आहे ते आज शुक्रवार आहे, उद्याच्याला शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, धुलीवंदन आहे सोमवारी पण सुट्टी. आपले मित्र कोणी वगैरे असतील तर त्यांना सांगा, कळवा की अशा क्लासेस येतं, करायचे असले तर कर बाबा. आपण 5 दिवसामध्ये मनी बॅक पॉलिसी ठेवलेली. ज्यांना कोर्स मधून बाहेर निघायचंय ते 5 दिवसाच्या अगोदर निघू शकतात. 6व्या दिवसाच्या नंतर तुम्हाला कोर्सच्या बाहेर निघता येणार नाही. दुसरी गोष्ट, जे काही विद्यार्थी इथं ज्यांच्या फीस राहिलेल्या आता, त्यांच्या फीस जर त्या 2-3 दिवसामध्ये जर नाही आल्या तर आपण ग्रुपमधून त्याला लेफ्ट करतो. आपला नियम आहे. पुन्हा त्याच्यात सांगतो, जी काही फीस आहे त्याची रीतसर पावती मिळते. रीतसर पावती कृपया घेऊन जाणे. कारण व्यवहाराच्या बाबतीमध्ये मी खूप टाईट माणूस आहे. कारण आजपर्यंत असेच व्यवहार केले, कोणाचाही आपल्याकडे अवघ्या आयुष्यात रुपये नाही. माझी 40-50 लाख रुपयाची उधारी मी लोकांना सोडून दिली, ही एक वेगळी गोष्ट आहे. बोला शेठ. नमस्कार सर म्हणलं. नमस्कार, बोला. सर माझी एक अडचण होती. बोला. माझं सलूनचं शॉप आहे सर. हा हा. तर मला कधी कधी रात्री उशीर पण होतो. हो. तर मग मला त्याला काही दुसरा पर्याय आहे का सर? मग समजा जर रात्रीची बॅच जर अटेंड नाही करणं झालं माझ्याच्याने, बघा तर तुम्हाला मला सांगतो मी, ऐका. हा सर. जे आपण शिकवतो का ते हा, सर. टोटली रेकॉर्डेड सेशन आहे जे शिकवतो बरं. ते. आणि ते सेशन लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला भेटतं टेलिग्रामच्या चॅनलला, जशाला तसं. तर ठीक ते आहे, सर. टेलिग्रामच्या म्हणजे लाईव्ह असलं काय आणि रेकॉर्डेड पाहिलं काय एकच आहे. हो हो बरोबर. तर ते बघा. दुसरी गोष्ट, आपलं सेशन 10:30 ते 11 वाजेपर्यंत चालतं, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत रात्री. तर ते जे आदल्या दिवशी तुम्ही सेशन बघताय ना, त्याच्यामध्ये जे तुमचे डाऊट्स आहेत, जे काही प्रश्न आहेत बरोबर. तुमचे काय, ते तुम्ही 10:30 पावणे 11 सेशन संपायच्या टायमिंग मध्ये जरी जॉईन होऊन विचारले तरीही मला काहीही अडचण नाही. ठीक आहे सर, चालेल सर. बरं सर, आपले बॅच कधीपासून चालू होईल? आता पहिलं सेशन तर हे इंट्रोडक्शनचं होतं. हो बरोबर आहे सर. हा, तर जे काही आपलं जो काही कोर्स आहे, या कोर्सचं पहिलं सेशन मंगळवारी सुरू होईल. मी काय केलं सर, माझ्या 2-3 मित्रांना कळवलेले आजच. हा हा हा. तुम्ही मला ओळखला असेल सर, आपण एकदा बीड मध्ये भेटलो होतो नीलकुमार हॉटेलला. हो 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 हो, ओळखलं आलं ओळखलं. ना लक्षात? हो बरोबर तर आहे. ते आज शॉप मध्ये मी बोललो माझ्या 2-3 मित्रांना, हा हा पण हा. त्यांना पण ते पण कन्व्हिन्स झालेत आपली बॅच करण्यासाठी. हम्म. त्यांना म्हणलं आता मी आज मीटिंग जॉईन करतो म्हणलं, आणि तुम्हाला उद्या कळवतो कधीपासून चालू होईल हे वगैरे. जे आपलं जे सेशन आहे का आजचं झालेलं, हो हे सर. सेशन आपलं उद्याच्याला युट्यूब चॅनलला पडल, ते त्यांना दाखवा ठीक आहे सर. आणि ही माहिती द्या त्यांना. काय ठीक कसं आहे आहे सर. माहितीये का, काही गोष्टी करण्यासाठी वेळ आणि काही गोष्टी करावं लागतात, त्याच्याशिवाय मतलब नाही. कारण काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. बरोबर आहे ना सर. हा, तर करा, काही ठीक आहे अडचण सर. नाही, असू द्या. हो. त्याचबरोबर फक्त मला आपण त्याचबरोबर जे काही नवीन विद्यार्थी इथं, जो आपला NISN चा कोर्स आहे हा सेपरेट आहे विद्यार्थ्यांसाठी. आज आपण ग्राउंड लेवलला इथं, त्यामुळं आपण तो सुद्धा फ्री देतो. त्याचे ऍडमिशन्स कसे, म्हणजे फीस कशी भरायची, कुठं कुठं त्याच्या परीक्षा होतात,
कसं करायचं, काय करायचं, जर इच्छा जर असेल तर आपण ते सुद्धा करतो. ही गोष्ट सांगायची राहिली होती. बोला. मग सर आपलं फीस वगैरे स्ट्रक्चर वगैरे कसं राहील? 22,500 रुपये फीस आहे. ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला निम्मे पेड करायचे, तर निम्मे 1.5 महिन्याच्या नंतर. ठीक आहे सर. त्याच्यात काही असं स्टेप नाही भेटणार का सर? काय म्हणले? त्याच्यात काही स्टेप नाही भेटणार का म्हणलं अजून एक दोन? ऐका, तुम्हाला सांगतो, 15 मिनिटाची कमाई, मी अगोदरच काय बोललो, 15 मिनिटाची कमाई आपली 22,500 रुपये, माहिती का? त्याच्यामध्ये बरोबर कमी आहे. नाही होणार. मी 1 रुपयाही कमी घेणार नाही, कारण ती ऑलरेडी फीस लई कमी आहे, माहिती का? लईच कमी. अहो सिटीमध्ये तुम्हाला खोटं सांगत नाही, आमच्या विद्याताई इथं पुण्याला असतात, IT मध्ये काम करतात. त्यांचं ऍडमिशन आपल्याकडे होतं. 1,20,000 रुपये फीस पुढच्या व्यक्तीला दिली. आज पण त्यांच्याकडे व्हिडिओ येतं, रेकॉर्डेड सेशन येतं. आता 1,20,000 रुपये भरून जी व्यक्ती ते कोर्स करून सुद्धा आपल्या इकडे ऍडमिशन घेते, म्हणजे आपल्यात काहीतरी विशेष असेल ना. नाही, बरोबर आहे सर. हा. नाही ते नाही म्हणलं सर मी, की म्हणलं थोडस जे तुम्ही 2 स्टेप सांगितल्या, की हो. पहिल्यांदा ह्या स्टार्टिंगला 11,000 नंतर काही 11,000. हो, स्टेप बाय स्टेप म्हणलं 2-3 स्टेज मध्ये म्हणलं असं म्हणलं. बघू आपण. तुम्ही पर्सनली मला कॉल करा. ओके सर, चालेल चालेल. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. पुन्हा कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रश्न असला तर हँड रेज करा, बोला. नसता आपण या ठिकाणी थांबू. जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. ज्यांचे ऍडमिशन्स आहेत आणि ज्यांचे ऍडमिशन्स नाहीत असे पण सेशनसाठी जॉईन झाले, मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर एखादा शब्द चुकून वाईट गेला असेल त्याबद्दल आपला छोटा भाऊ समजून माफ करावं, ही सर्वांना एक विनंती करतो. चला भेटू आपण रेग्युलर सेशन मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, गुड बाय, and happy trading life and happy investment and a rich trading life. Thank you very much. Good night. Good night, sir. Thank you.